नमस्कार, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यास करत होतो आणि या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या अभ्यासामध्ये जो एक टॉपिक तुम्हाला पाहायला भेटतो तो असणार आहे अन्न आणि अन्नातील भेसळ। याची जर फ्रिक्वेन्सी आपण एग्जाममध्ये पाहिली तर 2 ते 3 प्रश्न जे असतात ते तुमचे या टॉपिकवरून निघत असतात। एकदम सिंपल कॅटेगरीमध्ये याच्यावरचे प्रश्न असतात। फक्त इन्फॉर्मेशन एकदा जर तुम्ही वाचलेली असेल तर ती इन्फॉर्मेशनचा वापर करून तुम्ही हे जे 2 ते 3 प्रश्न असतात ते टॅकल करू शकतात। ओके, याच्यावरचे जे प्रश्न आहेत टेस्ट सिरीजमध्ये जवळपास मी 150 प्रश्न तुम्हाला या टॉपिकवर दिलेले आहेत। त्याच्यापैकी आज आपण जे मागच्या वर्षी किंवा अदर एक्झाममध्ये या टॉपिकवर जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते आपण आज 50 ते 60च्या दरम्यान ते सर्व MCQ आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत। याचं एक्सप्लेनेशन भी तुम्हाला मी या लेक्चरमध्ये देईल। फक्त माझं एक्सपेक्टेशन काय असेल की तुम्ही हा जो टॉपिक आहे अन्न आणि अन्नातील भेसळ ऑलरेडी रीड केलेला असेल आणि त्याच्यावरची MCQ प्रॅक्टिस म्हणून आजचं सेशन तुम्ही पाहू शकता। चला पहिला MCQ पाहूया। पहिला MCQ काय आहे, हळद पावडर मध्ये जो पिवळा रंग आहे त्याला गडद करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या घातक रसायनांची भेसळ जी आहे ती केली जाते। आता हळद पावडर आहे तिच्यामधली जी भेसळ आहे ती तुम्हाला ओळखायची आहे। पर्याय काय काय दिलेले आहेत, मेटॅनिक येलो दिलेला आहे, लीड क्रोमेट दिलेला आहे, चॉक पावडर आणि पर्याय A आणि B दोन्ही। तर हा एकदा MPSC ग्रुप Cच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला होता। जिल्हा परिषदच्या जे जुन्या एक्झाम होत्या त्याच्यामध्ये सुद्धा या प्रश्नाचा रेफरन्स तुम्हाला पाहायला भेटलेला होता। एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं मी जेव्हा परीक्षा म्हणतोय तर जसा तसा MCQ मी उचललेला नाही। याबद्दल जेवढे पण पॉईंट होते ते सिम्प्लिफाईड स्वरूपामध्ये मी तुम्हाला इथं देण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर प्रश्न काय आहे आपला, हळद पावडरमध्ये पिवळा रंग गडद करण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या घातक रसायनांची भेसळ जी आहे ती केली जाते। याचं उत्तर जे येणार आहे त्याच्यामध्ये मेटॅनिल येलो आणि जी तुमची लीड क्रोमेट आहे या दोघांचा वापर हळद पावडरमध्ये भेसळीसाठी केला जातो। जनरली काय आहे, मेटॅनिक येलो हा एक अखाद्य नॉन परमिटेबल रंग आहे, तो कर्करोगजन्य आहे। ओके, आणि लीड क्रोमेट जो आहे हा शिसेयुक्त विषारी पदार्थ आहे ज्याच्यामुळे ॲनिमिया आणि मज्जासंस्थेचे जे आजार आहेत ते होत असतात। मग आता हे झालं तुमचं हळदबद्दल, फक्त हळदबद्दल दिलेलं आहे। मग अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की जे ॲड केल्यामुळे जे अन्न आहे तुमचं ते विषारी होणार आहे। अन्नामध्ये वेगवेगळी जी भेसळ असते तिच्यामुळे कोणकोणते रोग होतात, या टाईपचे जे क्वेश्चन असतात ते तुम्हाला एक्झाममध्ये पाहायला भेटतात। मग एकदा पाहून घेऊया की अन्न, त्याच्यातली भेसळ आणि त्याच्यामधले कोणकोणते रोग तुम्हाला होणार आहेत। तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात, इथं तुमचं खाद्यपदार्थ आहे, इथं भेसळ दिलेली आहे आणि तुमच्या शरीरावर कोणकोणते दुष्परिणाम होतात ते दिलेलं आहे। तर दूध जे आहे, दुधामध्ये जनरली पाणी मिक्स केलं जातं, सिंपल टाईप आहे। पाणी तर आपल्याला माहितीच आहे। दुधामध्ये स्टार्चसुद्धा ॲड केली जाते, दुधामध्ये युरियासुद्धा ॲड केला जातो, डिटर्जंटसुद्धा भेसळ केली जाते आणि फॉर्म्युलिन जे आहे ते सुद्धा भेसळ केलं जातं। जनरली एकदा विचारलं होतं दुधामध्ये कोणता पदार्थ जो आहे तो ॲड केला जातो, डिटर्जंटसुद्धा त्याच्यामध्ये ॲड केला जातो। याचा दुष्परिणाम काय होतो, भेसळीचा दुष्परिणाम काय असेल तर पोटाचे आजार होतात, नंतर मूत्रपिंड जे आहे ते निकामी होणं आणि कर्करोग, हे तिघं जे पॉईंट आहेत ते तुम्हाला दुधाच्या भेसळीमध्ये आढळत असतात। पुढचा जो खाद्यपदार्थ आहे तो तुमचा साजूक तूप किंवा लोणी असेल आणि याच्यामध्ये साजूक तुपामध्ये वनस्पती तूप जे आहे डालडाचं ते भेसळयुक्त केलं जातं। रताळे आणि बटाट्याचा स्टार्च जो आहे तो साजूक तुपामध्ये आणि लोणीमध्ये भेसळ जो आहे तो केला जातो। याचा दुष्परिणाम असतो हृदयविकार होतो आणि रक्तातील जो कोलेस्ट्रॉल आहे तो वाढणे होतो। आजपर्यंत याच्यावर प्रश्न विचारलेला नाही। मोहरीचं तेल मोस्ट इम्पॉर्टंट असेल, मोहरीच्या तेलमध्ये आर्गिमोन ऑइल जे आहे त्याची भेसळ जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे एपिडेमिक ड्रॉप्सी हा आजार होतो। तिघी पॉईंट महत्त्वाचे आहेत। मोहरीच्या तेलामध्ये कशाची भेसळ केली जाते, मोहरीच्या तेलाच्या भेसळीमुळे कोणता रोग होतो हा सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे। हृदयाचे आजार होतात आणि सूज येते, तर हा मोहरीचं तेल जे आहे ते तुमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट असेल। आपला जो प्रश्न होता त्याच्यामध्ये दिलेलं होतं की हळद पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते, तर हळद पावडरमध्ये मेटॅनिल येलो जो आहे तो रंग जो आहे अखाद्य आहे त्याची भेसळ केली जाते। तसंच लीड क्रोमेट जो आहे त्याची भेसळ करण्यात येते आणि त्याच्यामुळे काय होतं, कर्करोग होतो। मेटॅनिक येलोमुळे डायरेक्ट कर्करोग होईल आणि लीड क्रोमेटमुळे तुमचा ॲनिमिया आणि मज्जासंस्थेचे जे आजार आहेत ते होत असतात। लाल तिखटमध्ये कशाची भेसळ जी आहे ती केली जाते, तर विटेची भुकटी जी आहे तिची भेसळ जी आहे ती केली जाते आणि कृत्रिम लाल रंग त्याच्यामध्ये ॲड केला जातो आणि त्याच्यामुळे जठराचा कर्करोग जो आहे तो होत असतो। अल्सर होतात आणि पोटाचे विकारसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतात। नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे तुमची काळी मिरी आणि हा भरपूर वेळेस विचारला गेलेला पॉईंट आहे।
काळी मिरीमध्ये पपईच्या वाढलेल्या बिया ज्या असतात त्यांची भेसळ जी आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे पचनसंस्थेचे विकार जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटतात. प्रश्न भरपूर वेळेस विचारला गेलेला आहे की काळी मिरीमध्ये कशाची भेसळ जी आहे ती केली जाते, तर पपईच्या वाढलेल्या बियांची भेसळ त्याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटते. जिऱ्यामध्ये रंगात बुडवलेल्या गवताच्या बिया किंवा बडीशोप यांची जी भेसळ आहे ती केली जाते आणि त्याच्यामुळे पोटाचे विकार जे आहेत ते होत असतात. पुढच्या पॉईंटमध्ये तूर डाळ आणि हरभरा डाळ यांच्यामध्ये खेसारी डाळ जी आहे, लाखोडी तिला म्हणतात, आणि लीड क्रोमेटचा जो रंग आहे त्याची भेसळ जी आहे ती केली जाते. आता याच्यावरचा प्रश्न जनरली लॅथेरिझम जो आहे त्याचा विचारला गेलेला होता की तूर डाळमध्ये भेसळ केल्यामुळे कोणता रोग होतो. लॅथेरिझमचा जो रोग आहे तो होत असतो, त्याला लखवा किंवा पायाचा अर्धांगवायू जो आहे तो याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटतो. बाजरी आणि ज्वारीमध्ये अर्गट जे आहे कवक, एक अर्गट जे आहे ते कवक असतं आणि त्याच्यामुळे अर्गिटिझम जो आहे तो विषबाधासारखा प्रकार जो आहे तो होत असतो आणि स्नायूंचे पेटके तुम्हाला पाहायला भेटतात. चहा पावडरमध्ये वापरलेली चहापत्ती, लोखंडाचा चुरा आणि लाकडाचा भुस्सा या तिघांची भेसळ जी आहे ती करण्यात येत असते. आणि चहा पावडरच्या भेसळीमुळे यकृताचं नुकसान होतं आणि आतड्यांचे जे आजार आहेत ते होत असतात. जनरली मी फास्ट का घेतो आहे, कारण की माझं एक्सपेक्टेशन आहे की हे जे पॉईंट आहेत ते तुम्ही ऑलरेडी अभ्यास केलेले आहेत. सॅनिटरी इन्स्पेक्टरचा जेव्हा तुम्ही कोर्स करत होते त्यावेळेससुद्धा हे पॉईंट तुम्ही पाहिलेले असतील. त्याच्यानंतर आता जी टेस्ट सिरीज आली, भरपूर लोकांना चांगले मार्क्स पडले, तर त्या टेस्ट सिरीजमध्ये सुद्धा अन्न भेसळमध्ये तुमचे जे पॉईंट आहेत ते भरपूर कवर झालेले आहेत आणि अन्न भेसळ तुम्हाला 2 ते 3 मार्क्स देऊन जातो आणि सिम्पल पॉईंट आहेत की कशामध्ये काय भेसळ करायची आहे. याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. जिथं एक्सप्लेनेशन लागेल ती मी तुम्हाला 100% एक्सप्लेनेशन देईल, परंतु हे जे भेसळ आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत की कशात कसली भेसळ केली जाते आणि वेगळा दुष्परिणाम कोणता. जसं तुम्ही पाहिलं नाही तर की मोहरीचं तेल एपिडेमिक ड्रॉप्स ही युनिक पॉईंट आहे आणि असेच युनिक पॉईंट तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जातात. ओके, तर एवढ्या सर्व जे पॉईंट आहेत ते जर तुम्हाला माहिती असतील तर अन्न भेसळ कोणती केली गेलेली आहे त्या टाईपचा प्रश्न तुमचा सॉल्व होतो. मग जर तुम्ही स्क्रीनवर पाहिलं, आपला पहिला प्रश्नच त्याच्याशी रिलेटेड होता. पहिला प्रश्न काय होता की हळद पावडरमध्ये कशाची भेसळ केली जाते, तर आपण मेटॅनिक येलो आणि लीड क्रोमेट या दोघांची भेसळ हळद पावडरमध्ये करतात. आणि जो मेटॅनिक येलो आहे तो काय आहे, कर्करोगजन्य आहे. लीड क्रोमेट जो आहे तो काय आहे, तुमचा ॲनिमिया आणि मज्जासंस्थेचे आजार निर्माण करत असतो. दुसऱ्या पॉईंटकडे जाऊया. दुसरा जो क्वेश्चन आहे, दुधामध्ये जी स्टार्च जे आहे त्याची भेसळ ओळखण्यासाठी कोणत्या द्रावणाचा वापर जो आहे तो केला जातो. ऑप्शन ए अल्कोहोल, आयोडीन, सल्फ्युरिक ॲसिड आणि नायट्रिक ॲसिड. आता हा जो प्रश्न रिपीटेड टाईपमध्ये विचारला जातो, एक्झाममध्ये रिपीट होतो. RRB पॅरामेडिकलमधला प्रश्न होता, आरोग्य विभागाच्या 2021च्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा याचा रेफरन्स भेटलेला होता. आता दुधामध्ये काय आहे, स्टार्च आहे, ती तुम्हाला ओळखायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आयोडीन जी आहे, आयोडीनचा वापर जो आहे तो करत असतो. स्टार्च आणि आयोडीन यांची रासायनिक प्रक्रिया होऊन निळा रंग जो आहे तयार होतो. जर दुधात स्टार्चची भेसळ असेल तर आयोडीनचे काही थेंब टाकल्यानंतर दुधाचा जो कलर आहे तो निळा होत असतो. जनरल रेफरन्स काय असेल तर पर्टिक्युलर अन्नामध्ये, पर्टिक्युलर तुमचं फूड आहे त्याच्यामध्ये जर भेसळ झालेली असेल तर ती भेसळ ओळखण्यासाठी कोणकोणत्या टेस्ट कंडक्ट केल्या जातात त्या टाईपमधला हा क्वेश्चन तुम्हाला पाहायला भेटेल. तर याच्याशी रिलेटेड जो पॉईंट तुम्हाला अभ्यास करायचा आहे तो म्हणजे भेसळ ओळखण्याच्या ज्या घरगुती पद्धती आहेत आणि अशा पद्धती जे आपण लॅबोरेटरीमध्ये करू शकतो त्या पद्धती तुम्हाला माहिती हव्या की नेमकं तुम्हाला कशा पद्धतीने भेसळ ओळखणं गरजेचं असणार आहे. तर दुधातील पाण्याची भेसळ जर ओळखायची असेल तर त्याच्यासाठी तुम्ही स्लिप टेस्ट जी आहे ती कंडक्ट करत असतात. प्रश्न विचारला जातो दुधातील पाण्याची भेसळ ओळखण्यासाठी खालीलपैकी कोणती टेस्ट केली जाते, तर एक स्लिप टेस्ट जी आहे ती त्याच्यामध्ये केली जाते. याच्यात काय करतात, दुधाचा एक थेंब घेतात, गुडगुडीत आणि तिरप्या पृष्ठभागावर टाकावा लागतो. असा तिरपा पृष्ठभाग असेल त्याच्यात दुधाचा एक थेंब तुम्हाला टाकायचा आहे. शुद्ध दूध जर असेल तर हळूहळू खाली ओघळतं, म्हणजे जे शुद्ध दूध जर असेल ते हळूहळू तुमचं ओघळणार आहे आणि जिथं ओघळणार आहे तिथं तो पांढरा पट्टा त्याच्यावर तयार करणार आहे. आणि जर त्याच्यात पाणी मिक्स असेल तर जे दूध आहे ते एकदम स्पीडली ओघळतं आणि कोणताही डाग त्याच्यामध्ये सोडत नाही आणि या टेस्टला आपण म्हणतो स्लिप टेस्ट. तर स्लिप टेस्ट इम्पॉर्टंट आहे. पुढची जी घरगुती पद्धत असणार आहे ती म्हणजे मधातील साखरेच्या पाकाची भेसळ. मधामध्ये साखरेच्या पाकाची भेसळ केली जाते, तर ती कशी ओळखायची तिच्यासाठी तुम्हाला वॉटर टेस्ट करावी लागणार आहे.
वॉटर टेस्टमध्ये काय असतं, तर एका काचेच्या ग्लासात पाणी घ्यायचं आहे. ओके, आता हा ग्लास होता, याच्यात तुम्हाला काय करायचं आहे, पाणी घ्यायचं आहे आणि त्यात मधाचा एक थेंब तुम्हाला टाकायचा आहे. याच्यात मधाचा तुम्हाला एक थेंब टाकायचा आहे. शुद्ध मध जे असेल ते विरघळत नाही आणि तो तळाला जाऊन बसतो. म्हणजे हे मध जर शुद्ध असेल तर ते तुम्हाला तळाला जाऊन बसलेलं दिसेल. परंतु जर भेसळयुक्त मध असेल तर पाण्यामध्ये ते विरघळू लागतो. तर ही झाली तुमची वॉटर टेस्ट. सिंपलची गोष्ट आहे. काळ्या मिरीतील, आता काळी मिरी जी होती तिच्यामध्ये पपईच्या बिया तुम्ही टाकलेल्या होत्या भेसळीमध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, तिच्यासाठी फ्लोट टेस्ट जी आहे तिचा वापर करावा लागणार आहे. काळी मिरी पाण्यात टाकली, काळी मिरीला काय केलं, पाण्यात टाकलं. जर खरी मिरी असेल तर ती खरी मिरी जड असते आणि ती तळाला बसते, तर पपईच्या जे बिया आहेत त्या हलक्या असतात आणि ते पाण्यावर तरंगणार आहेत. तर ही तुमची फ्लोट टेस्ट झाली काळ्या मिरीच्या बाबतीत. असं एक जार घ्या, त्याच्यामध्ये पाणी भरा आणि त्याच्यात काय करायचं, तुम्हाला पाण्यात टाकायचे आहेत काळ्या मिऱ्या. काळ्या मिऱ्या ज्या आहेत त्या जड असतात, त्या पाण्याखाली जातील. पपईच्या बिया ज्या आहेत त्या हलक्या असतील, त्या पाण्यावर तरंगतील. मग तुम्ही सांगू शकतात की काळी मिरीमध्ये पपईच्या बियांची भेसळ आहे. हिंगातील भेसळ कशा पद्धतीने वापरतात, तर हिंगातील जी भेसळ आहे तिचा वापर आपण बर्न टेस्टचा वापर करून हिंगातील भेसळ जी आहे ती आपण पाहू शकतो. जर शुद्ध हिंग असेल तर ती जर तुम्ही जाळली तर ती प्रखर ज्योतीने म्हणजे ब्राईट फ्लेमने ती जळते. तसंच शुद्ध हिंग पाण्यात जर टाकल्यास ती विरघळते आणि त्याच्यामुळे पाणी जे आहे ते मिल्की होते. तर अशा पद्धतीने ब्राईट फ्लेमने जाळून तुम्ही बर्न टेस्ट जी आहे ती कंडक्ट करू शकतात. हिरव्या भाज्यांवरचा रंग जो आहे तो मेलकॉइट ग्रीनचा वापर करून हिरव्या ज्या भाज्या असतात त्यांच्यावर रंग दिलेला असतो. तर कापूस पाणी किंवा तेलात त्यांना भिजवून तो भेंडी किंवा वाटाण्यावर घासला, कापसाला हिरवा जर रंग आला तर रासायनिक रंगाची भेसळ आहे असं म्हटलं जातं. ह्या तुम्हाला जेवढ्या पद्धती पाहायला भेटल्या त्या पद्धतींना आपण घरगुती पद्धती असं म्हणतो. आता काही ज्या टेस्ट असतात त्या प्रयोगशाळेत केल्या जातात. घरगुती चाचण्यांच्या व्यतिरिक्त आपण काही टेस्ट ज्या आहेत त्या प्रयोगशाळेत करतो. त्याच्यापैकी जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एक आहे तुमची बोडाईन टेस्ट, एक आहे तुमची नायट्रिक ॲसिड चाचणी आणि एक आहे तुमची हायड्रोक्लोरिक ॲसिडची चाचणी. तर बोडाईन टेस्ट कशासाठी केली जाते हा प्रश्न बऱ्याचदा विचारला गेलेला आहे. तर बोडाईन टेस्ट आपण साजूक तुपामध्ये जी वनस्पती तुपाची भेसळ आहे ती तपासण्यासाठी आपण बोडाईन टेस्ट करतो. बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. तर प्रक्रिया कशी पद्धतीने असते, वनस्पती तुपात तिळाचे तेल जे आहे मिसळणं बंधनकारक असतं कायद्याने जर तुम्ही पाहिलं तर वनस्पती जे तूप आहे त्याच्यामध्ये तिळाचं तेल जे आहे ते मिसळणं बंधनकारक आहे. या चाचणीत आपण काय करतो, तिळाच्या तेलाची उपस्थिती जी आहे ती तपासली जाते. ओके, बोडाईन टेस्टवर हाच प्रश्न विचारला जातो की साजूक तुपामध्ये वनस्पती तुपाची जी भेसळ आहे ती ओळखण्यासाठी कोणती टेस्ट केली जाते, तर त्याचं उत्तर बोडाईन टेस्ट येणार आहे. एक प्रश्न जे येतील ते आपण अजून डिस्कशन करूया. नायट्रिक ॲसिड चाचणी कधी केली जाते, तर नायट्रिक ॲसिड चाचणी मोहरीच्या तेलात जो आर्ग्युमन तेलाची जी भेसळ आहे ती ओळखण्यासाठी केली जाते. तेल आणि नायट्रिक ॲसिड मिसळलं, जर लाल तपकिरी रंग आला तर त्यात आर्ग्युमन ऑइल जे आहे, आर्ग्युमन तेल जे आहे ते असेल असं याची प्रक्रिया जी आहे ती याच्यात केली जाते. हायड्रोक्लोरिक ॲसिडची टेस्ट कधी केली जाते, तर डाळींमधील रंग जो असतो लीड क्रोमेट किंवा पिठातील चॉक पावडर जी आहे ती तपासण्यासाठी तुम्हाला हायड्रोक्लोरिक चाचणी जी असेल ती करताना तुम्हाला दिसेल. पिठात हायड्रोक्लोरिक जर टाकलं तर कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे येतात. डाळीच्या पाण्यामध्ये हायड्रोक्लोरिक टाकल्यास रंग गुलाबी होतो आणि या प्रक्रिया ज्या आहेत त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडच्या टेस्टमध्ये तुम्हाला पाहायला भेटतात. जनरली इथून जो प्रश्न फॉर्म होतो तो काय असतो, बोडाईन टेस्ट कशासाठी करतात, नायट्रिक ॲसिड टेस्ट कशासाठी करतात, हायड्रोक्लोरिक ॲसिड टेस्ट कशासाठी करतात, या टाईपचे प्रश्न तुम्हाला फॉर्म होताना दिसतील. आता आपण नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न काय आहे आपला, तिसरा जो प्रश्न आहे, मोहरीच्या तेलामध्ये प्रामुख्याने कोणत्या विषारी तेलाची भेसळ केली जाते ज्यामुळे ड्रॉप्सी हा प्राणघातक रोग होतो. आपण ऑलरेडी डिस्कस केलं होतं. मोहरीच्या तेलामध्ये आपण आर्ग्युमन तेल जे आहे त्याची भेसळ करतो. आर्ग्युमन काय आहे, पिवळा धोत्रा आहे आणि त्याच्या ज्या बिया असतात त्या मोहरीसारख्याच दिसतात आणि त्याच्या भेसळीमुळे इपिडेमिक ड्रॉप्सी जो आजार आहे तो होत असतो. आणि या आजारामध्ये काय होतं, तर शरीरावर सूज येते आणि हृदय जे आहे ते निकामी होत असतं. ओके, तर मोहरीच्या तेलाचा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एखाद्या शिपमध्ये तुमचा फसू शकतो. चौथा प्रश्न आहे, काळी मिरीमध्ये वजन वाढवण्यासाठी प्रामुख्याने कोणत्या फळांच्या बियांची भेसळ केली जाते, तर आत्ताच आपण बोललो होतो ना की काळी मिरीमध्ये पपईच्या बियांची भेसळ केली जाते. कारण की पपईच्या बिया जर तुम्ही वाढवल्या
तर त्या हुबेहूब काळ्या मिरीसारख्या दिसतात आणि जर तुम्ही पाण्यात टाकलं तर पपईच्या बिया हलक्या असल्याने त्याच्या पाण्यावर तरंगतात आणि खरी मिरी जी आहे ती जड असते आणि ती कुठं बसणार आहे तर ती पाण्याखाली बसणार आहे. घरगुती टेस्टमध्ये आपण याच्याबद्दल डिस्कशन केलेलं आहे. तर काळी मिरीमध्ये कशाची भेसळ केली जाते? पपईच्या बियांची भेसळ केली जाते. SSC सीजलमध्ये प्रश्न विचारलेला होता, लाल तिखट मध्ये रंग आणि वजन वाढवण्यासाठी कोणती भेसळ जी आहे ती सर्रास केली जाते? आता लाल तिखट आहे, लाल तिखटमध्ये आपण विटेची भुकटीचा वापर करतो आणि कृत्रिम लाल रंग जो आहे या दोघांचा वापर आपण करत असतो. तर विटेची भुकटी तिखटाच्या रंगाशी, आता लालच आहे ना दोघं, तर दोघंची रंग जे आहे ते मिळती जुळती आहेत आणि कृत्रिम लाल रंग जो असेल ज्याला सुडान रेड असं म्हणतात तो वापरला जातो. तिखट जर पाण्यात टाकले असता विटेची जी भुकटी आहे ती तळाला बसते. तर इथं तुम्हाला सुडान रेड जो आहे तो शब्द महत्त्वाचा ठेवायचा आहे, लक्षात ठेवायचाच आहे. लाल तिखटामध्ये कशाचा ॲड केला जातो तिथं तुम्हाला रेडचे वेगवेगळे टाईप देतील, तिथं सुडान रेड तुम्हाला टिक करायचं आहे. 6वा प्रश्न असेल, भारतात अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा ज्याला प्रिव्हेन्शन ऑफ फूड अडल्टरेशन ॲक्ट जो आहे PFA असं म्हणतो, कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? 1947, 1954, 60 आणि 2006. तर याचं उत्तर जे असेल ते 1954 असेल. भारतातला जो अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा आहे 1954मध्ये संमत झाला आणि जर तुम्ही चेक केलं तर 15 जून 1955 पासून तो जो कायदा आहे तो लागू झालेला आहे. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी हा भारतातील पहिला सर्वकष कायदा होता. याची जागा आता FSI ॲक्ट जो आहे 2006ने घेतलेली आहे. विचारलेला प्रश्न आहे, जर तुम्ही चेक केलं तर कमिटी, या कायद्याच्या आधी तुम्हाला कमिटी स्थापन करायची होती, तर ती कमिटी 1943मध्ये स्थापन करण्यात आलेली होती आणि त्यांनी जो अहवाल दिला, ज्या शिफारशी केल्या त्याच्यानुसार 1954मध्ये हा जो कायदा होता तो संमत झालेला होता. या कायद्याच्या आधीपासून म्हणजे 1899 पासून आपलं अन्न भेसळाबद्दल कायदे जे होते ते वेगवेगळ्या पद्धतीनेच लागू करण्यात आलेले होते. राज्यानुसार वेगळे होते, प्रांतांचे वेगळे होते. आता प्रांतांचे कोणकोणते कायदे होते? पहिला जो कायदा होता तो मुंबई महानगरपालिकेचा कायदा होता, 1888चा कायदा होता. दुसरा जो कायदा होता मद्रास शुद्ध अन्न कायदा होता, तो 1918चा होता. तिसरा जो कायदा होता तो म्हणजे बंगाल शुद्ध अन्न कायदा होता, तो 1919चा होता. चौथा जो कायदा होता आसामचा, म्हणजे आता काय होतं, स्वातंत्र्याआधीनं वेगवेगळ्या राज्यांचे वेगवेगळे कायदे होते, वेगवेगळ्या प्रांतांचे वेगवेगळे कायदे होते. तर हे सर्व कायदे त्याच्या आधी होते, परंतु भारत सरकारचा जो कायदा होता, भारताचा जो कायदा होता तो 1954मध्ये संमत झालेला आहे, अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा. ओके, PFA आपण त्याला म्हणतो. 7वा प्रश्न आहे, अन्न सुरक्षेशी संबंधित असणाऱ्या FSSAIचा पूर्ण जो अर्थ आहे, जो फुल फॉर्म आहे तो नेमका काय आहे? तर FSSAI हा जो फुल फॉर्म आहे तो असेल F फॉर फूड, S फॉर सेफ्टी, S फॉर स्टँडर्ड, A फॉर ऑथॉरिटी ऑफ इंडिया. फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडिया हा त्याचा फुल फॉर्म असणार आहे. आता या संस्थेबद्दल जर बोललं तर ही केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणारी एक वैधानिक संस्था आहे, जी अन्न उत्पादन, साठवणूक आणि विक्रीसाठी सुरक्षिततेचे जे नियम आहेत ते बनवत असते. RRBला विचारला गेलेला आहे, IBPS SOला विचारला गेलेला आहे, ZPच्या अदर एक्झाम म्हणजे ओल्ड एक्झाम ज्या होत्या त्याच्यामध्ये विचारल्या गेलेल्या आहे. 8वा प्रश्न पाहूया, बाजरीमध्ये प्रामुख्याने कोणता कवकजन्य जो आहे त्या आजाराची भेसळ जी आहे ती आढळते, ज्यामुळे विषबाधा होते? बाजरीबद्दल आपण बोललो होतो की बाजरीमध्ये अर्गट जो असतो हा एक बुरशीजन्य कवक आहे, जो बाजरी आणि ज्वारीच्या कणसावर वाढतो. जर ती अर्गटयुक्त बाजरी तुम्ही खाल्लं तर अर्गटिझम नावाची विषबाधा तुम्हाला पाहायला भेटते. मग बाजरीमध्ये आपण कोणता कवक ॲड करतो? अर्गट नावाचा कवक ॲड करतो. ॲग्रीच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न होता. आता आपण काय सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यास करतोय, आपल्याला एवढं डीपमध्ये जायची गरज नाही. आता इथं अर्गटचं तुम्हाला सायंटिफिक नेमसुद्धा पाहायला भेटते. आपण ॲग्रीचा अभ्यास करत नाही, आपण सॅनिटरी इन्स्पेक्टरचा अभ्यास करतोय. तर तिथं तुम्हाला अर्गट जो आहे, अर्गट जो कवक आहे त्याची भेसळ जी आहे, ॲक्च्युअलमध्ये भेसळ करतच नाही, तो आपोआप ॲडच होऊन जातो, परंतु अर्गट जो आहे त्याच्यामुळे अर्गेटिझम ही फूड पॉयझनिंग जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते. नंतर खेसारी डाळीच्या, ज्याला लाखोळी डाळ म्हणतात, लॅथ्रियस सॅटिवस म्हणतात,
तर त्याचं अतिसेवन जर केलं तर प्रामुख्याने कोणता रोग होतो? त्याच्या अतिसेवनामुळे लॅथेरिझम जो रोग आहे तो होत असतो. खेसारी जी डाळ असते किंवा लाखोळी डाळ जी आहे ती तूर डाळीसारखीच दिसते आणि बऱ्याचदा आपण त्याच्यामध्ये तूर डाळीमध्ये विसरतात. यात BOAA नावाचा न्यूरोटॉक्झिन असतो, ज्यामुळे पायांचा कायमस्वरूपी अर्धांगवायू ज्याला पॅरालिसिस ऑफ लोअर लिम्ब जो आहे तो होत असतो. बऱ्याचदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे की लॅथेरिझम कशामुळे होतो, असा प्रश्न विचारतात की लॅथेरिझम कशामुळे होतो आणि जी तूर डाळ आहे तिच्यात कशाची भेसळ केली जाते, तिथं तुम्हाला हे सुद्धा ऑप्शन पाहायला भेटतं. 10वा प्रश्न आहे, कॉफी पावडरमध्ये भेसळ म्हणून प्रामुख्याने कोणत्या वनस्पतींच्या मुळांची पूड जी आहे ती वापरली जाते? आता हा बी प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, एकदा एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे, SSC CHSL मध्ये आणि फूड इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला आहे. तर चिकोरी पावडरची भेसळ आहे ती कॉफी पावडरमध्ये करतात, हे स्टेटमेंट तुम्हाला माहिती आहे. तर कासनी वनस्पतीच्या मुळांची पावडर कॉफीसारखीच दिसते. जर कासनी जो वनस्पती असते तिच्या मुळांची पावडर जी आहे ती तुम्हाला पाहायला भेटते की कॉफीसारखीच दिसते आणि तिला थोडा कडवटपणाही असतो. काही प्रमाणात चिकोरी जर मिसळलं तर कायदेशीर परवानगी आहे, फिल्टर कॉफीमध्ये आपण ती मिक्स करू शकतो, पण प्रमाणाबाहेर जर गेलं आणि लेबल न लावता विकणं हे भेसळ याच्यामध्ये मानली जात असते. कॉफी पावडरमध्ये आपण चिकोरीची भेसळ करतो आणि कासनी जो आहे वनस्पती त्याच्या मुळांची पावडर जी आहे ते आपण भेसळ करत असतो. 11वा प्रश्न आहे, वनस्पती तुपामध्ये भेसळयुक्त प्राण्यांची चरबी, आता वनस्पती तूप आहे, ओके, वनस्पती तुपामध्ये भेसळयुक्त प्राण्यांची चरबी ज्याला ॲनिमल फॅट म्हणतात किंवा स्वस्त तेल ओळखण्यासाठी कोणती चाचणी जी आहे, कोणती टेस्ट जी आहे ती केली जाते? मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. बोडाईन चाचणी आपण करतो. वरती मी तुम्हाला बोललो की भारतात वनस्पती तुपामध्ये 5% आपण तिळाचं तेल जे आहे मिसळणं कायद्याने बंधनकारक आहे. बोडाईन चाचणीमध्ये आपण तिळाच्या तेलाची उपस्थिती तपासली जाते, ज्यामुळे शुद्ध देशी तुपात वनस्पती तुपाची भेसळ आहे की नाही ते चेक केलं जातं. काय घ्यायचं आहे आपल्याला या क्वेश्चनमधून? तर वनस्पती तुपामध्ये जर भेसळ आहे तर ती कशी ओळखायची? तर बोडाईन चाचणीनुसार ओळखायची, हे आपल्याला या क्वेश्चनमधून घ्यायचं आहे आणि एवढंच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. 12वा प्रश्न आहे, दुधामध्ये पाणी मिसळले आहे की नाही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी तपासण्यासाठी जे उपकरण आहे त्याला काय म्हणतात? आता दुधामध्ये तुम्हाला माहिती आहे एक लॅक्टोमीटर नावाचं उपकरण राहतं, त्याच्यामधून आपल्याला समजतं की या दुधामध्ये पाणी आहे की नाही. जनरली आपण ग्रामीण भागातले विद्यार्थी आहेत, लॅक्टोमीटरबद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन 100% आहे. तर लॅक्टोमीटर काय करतं? लॅक्टोमीटर हे दुधाची विशिष्ट घनता जी आहे, ज्याला आपण इंग्लिशमध्ये स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो, ती मोजून दुधाच्या शुद्धतेचा जो दर्जा आहे, पाण्याची जी भेसळ आहे ती चेक करतो. पोलीस भरतीमध्ये हा जो प्रश्न आहे तो विचारला गेलेला होता एकदा. 13वा प्रश्न पाहूया, गोड पदार्थामध्ये उदाहरणार्थ जिलेबी मिठाई त्यांच्यावर जो चंदेरी वर्क असतो, जो सिल्वर फॉईल आहे तो शुद्ध आहे की नाही, त्यात ॲल्युमिनियमची भेसळ आहे, हे कसं ओळखतात? तर जो गोड पदार्थ असतो, जनरली तुम्हाला पाहिलं असेल मिठाईवरनं तो सिल्वर फॉईलचा वर्क लावला जातो, तर तो बरोबर आहे की चूक आहे ते ओळखण्यासाठी तुम्हाला बर्न टेस्ट जी आहे ती कंडक्ट करावं लागते. तर बर्न टेस्ट काय असते? शुद्ध चांदीचा वर्क जाळल्यानंतर त्याची काळी छोटी गोळी तयार होते. जर शुद्ध चांदीचा असेल म्हणजे सिल्वर फॉईलचा असेल तर तुम्हाला पाहायला भेटतो की त्याच्यामध्ये जी छोटी काळी गोळी आहे ती तयार होते. जर ॲल्युमिनियमची भेसळ असेल तर तो डायरेक्ट जळतो आणि राखेसारखा काळपट पांढरा जो थर आहे तो तयार करतो आणि त्याच्यावरून तुम्हाला ठरवू शकतात की जी चंदेरी वर्क आहे ती ओरिजिनल आहे का ॲल्युमिनियमची बनलेली आहे. गोळी तयार झाली तर काय? तर शुद्ध चांदीचा वर्क आहे. जर पांढरा थर तयार झाला तर काय आहे? तो ॲल्युमिनियम असणार आहे. ओके. 14वा प्रश्न पाहूया, मोहरीमध्ये प्रामुख्याने कोणत्या घातक बियांची भेसळ केली जाते? आर्जिमन बिया ज्या आहेत त्याची भेसळ केली जाते. 15वा प्रश्न, खाद्यतेलात मिनरल ऑइल, खनिज तेल, पेट्रोलियम बाय प्रोडक्टची भेसळ केल्यावर शरीरावर कोणता घातक परिणाम होतो? तर ॲक्च्युअलमध्ये जेवढे पण भेसळ आहेत त्या भेसळमध्ये जर तुम्ही पाहिलं कर्करोग 100% येणार आहे, यकृताचं नुकसान जे आहे ते भेटूनच जातं, जीवनसत्व अडके जे आहेत त्याचं शोषण थांबतं, म्हणजे याचं उत्तर वरील सर्व येणार आहे. मिनरल ऑइल हे पचत नाही. आता खनिज तेल आहे ना ते थोडी आपल्या बॉडीला पचेल, तर ते पचत नाही. ते आतड्यातील चरबीत विरघळणारे जे अडके आहेत ते शोषण पूर्णपणे रोखतं आणि अत्यंत विषारी आणि कर्करोगजन्य आहे. फूड सेफ्टी ऑफिसरच्या एक्झाममध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. 16वा प्रश्न पाहूया, हिरव्या भाज्या ज्यांना वाटाणा आणि भेंडी म्हणतात
आणि फळं जे आहेत जास्त हिरवा आणि ताजा दिसावा म्हणून कोणत्या रसायनांचा वापर त्याच्यामध्ये सर्रास केला जातो? उत्तर आता इथं पहा, ऑप्शन कॉपर सल्फेट आहे, मॅलेकोइड ग्रीन आहे, कॅल्शियम कार्बाईड आहे, पर्याय ए आणि बी दोन्ही बरोबर. तर जनरली आपलं काय राहतं, मॅलेकोइड ग्रीनवर आपण टिक करून देतो, परंतु इथं काय आहे, हिरवा आणि ताजा दिसाव्यात. तर याच्यामध्ये ऑप्शन तुमचं कॉपर सल्फेटसुद्धा येणार आहे. कॉपर सल्फेट आणि मॅलेकोइड ग्रीन हे कपड्यांना रंग देण्यासाठी वापरला जाणारा अखाद्य रंग आहे आणि या रंगामुळे यकृत तुमचं डॅमेज होईल, मूत्रपिंड तुमचं डॅमेज होईल आणि डोळ्यांसाठी अत्यंत घातक तो तुमचा असणार आहे. 17वा प्रश्न पाहूया. फळे जे आहेत आंबे आणि केळी कृत्रिमरित्या लवकर पिकवण्यासाठी कोणत्या रसायनांचा वापर केला जातो, ज्यावर आता कायद्याने बंदी घालण्यात आलेली आहे? मागच्या वर्षाचा करंट अफेअरचा प्रश्न होता. तर कॅल्शियम कार्बाईडचा वापर करून आंबे आणि केळी यांना लवकर पिकवण्यासाठी काम करायचे. तर कॅल्शियम कार्बाईडवर आता सध्या बंदी घातलेली आहे. मग उत्तर तुमचं कॅल्शियम कार्बाईड येईल. काय येईल तुमचं? कॅल्शियम कार्बाईड उत्तर येणार आहे. कॅल्शियम कार्बाईडला का बंद करण्यात आलं ते स्पष्टीकरणसुद्धा तुम्हाला पाहायला भेटेल. कॅल्शियम कार्बाईड हवेतील ओलाव्याशी संपर्क आल्यानंतर ॲसिटिलीन नावाचा जो वायू आहे तो सोडतो, ज्यामुळे फळं जे आहेत ते पिकतात. सिंपल होता. आता हा आंबा होता, त्याला कॅल्शियम कार्बाईडच्या कॉन्टॅक्टमध्ये जर ठेवला तर हवेतील ओलाव्याचा त्याच्याशी संपर्क यायचा आणि तो काय करायचा, ॲसिटिलीन गॅस सोडायचा, म्हणून तुमचं फळ पिकत होतं. परंतु यात आर्सेनिक आणि फॉस्फरसचे विषारी अंश असतात. आता हे जो गॅस होता त्याच्यामध्ये काय आर्सेनिक आणि फॉस्फरसचे विषारी अंश होते, त्याच्यामुळे ते आरोग्यासाठी धोकादायक आहे. FSSAIने इथिलीन वायू वापरण्यास डायरेक्ट परवानगी दिलेली आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की कॅल्शियम कार्बाईड वापरू नका. करंट अफेअर्सची लिंकवाला प्रश्न होता. 18वा प्रश्न पाहूया. सॅक्रिन आणि अस्पार्टेम हे प्रामुख्याने काय आहेत जे बऱ्याचदा गोड पदार्थांमध्ये भेसळ म्हणून वापरले जातात? तर सॅक्रिन आणि अस्पार्टेम जो आहे ते तुमचे आर्टिफिशियल स्वीटनर आहेत, कृत्रिम गोडावे निर्माण करणारे आहेत, कृत्रिम साखरेचे प्रकार आहेत. साखरेपेक्षा ते काय असतात तर 100 ते 500 पट जास्त गोड असतात. फसवणूक करण्यासाठी महागड्या साखरेऐवजी यांचा स्वस्त पर्याय म्हणून यूज केला जातो. तर लक्षात ठेवायचं आहे सॅक्रिन काय आहे, तुमचा स्वीटनर आहे, आर्टिफिशियल स्वीटनर ते असणार आहेत. 19वा प्रश्न पाहूया. अन्न सुरक्षेसाठी लागू करण्यात आलेला FSSAI ॲक्ट जो आहे कोणत्या वर्षी संमत करण्यात आला? तर अन्न सुरक्षेसाठी तुमचा 2006 मध्ये फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट जो आहे तो 2006 मध्ये तुमचा संमत करण्यात आलेला होता. याच्या आधी 8 वेगवेगळे कायदे होते. जसं वरती मी पाहिलं PFA होता, FPO होता. तर ते सर्व जे कायदे आहेत एकाच छत्रीखाली अंब्रेला ॲक्ट म्हणून 2006 मध्ये हा जो कायदा होता तो संमत करण्यात आलेला होता. 20वा प्रश्न पाहूया. चहाच्या पावडरमध्ये भेसळ करण्यासाठी प्रामुख्याने काय वापरलं जातं? तर चहाची पावडर काय होती, जी वापरलेली आणि वाळवलेली चहाची पाने आहेत त्याची भेसळ केली जाते. लाकडाचा भुस्सा तर करतातच. कृत्रिम रंग याचासुद्धा वापर चहाच्या पावडरमध्ये केला जातो, म्हणून उत्तर तुमचं वरील सर्व येणार आहे. हॉटेलमधून काय करतात, वापरलेली चहापत्ती गोळा करतात, पुन्हा वाढवली जाते. लाकडाचा भुस्सा त्याच्यामध्ये ॲड करतात. कृत्रिम रंग जे आहेत, आता याच्यामध्ये कृत्रिम रंग कोणता आहे, पर्शियन ब्लू जो आहे तो त्याच्यामध्ये मिसळून नवीन चहापत्तीमध्ये भेसळ जी आहे ती केली जाते. सिंपल टाईप आहे, काय काय ॲड केलं जातं तेच फक्त विचारलेलं आहे. पुढचा प्रश्न 21वा प्रश्न. अन्नातील भेसळ रोखण्यासाठी काम करणाऱ्या अन्न आणि औषध प्रशासन जे आहे त्याचं महाराष्ट्रातील मुख्य कार्यालय कोणतं? तर मुंबई इथं त्याचं मुख्य कार्यालय आहे. FDA महाराष्ट्र राज्याचे मुख्यालय मुंबईत असून ते औषधांच्या गुणवत्ता नियंत्रणावर लक्ष जे आहे ते ठेवत असते. 22वा प्रश्न मोस्ट इम्पॉर्टंट आहे, त्याला टिक तुम्ही करू शकतात. अजिनोमोटो नावाने ओळखला जाणारा आणि चायनीज पदार्थामध्ये चव वाढवण्यासाठी वापरला जाणारा घटक कोणता आहे? तर अजिनोमोटो जो घटक आहे तो सोडियम बायकार्बोनेट असेल का? तर नाही. मोनोसोडियम ग्लुटामेट MSG तो घटक जो आहे अजिनोमोटोमध्ये तुम्हाला पाहायला भेटेल. सोडियम क्लोराईड असेल का? नाही. पोटॅशियम नायट्रेट याचं उत्तर नाही. मोनोसोडियम ग्लुटामेट त्याचं उत्तर असणार आहे. त्याला MSG असं म्हणतात आणि या MSGमुळे पदार्थाची उमामी जी चव आहे ती वाढते. प्रमाणाबाहेर जर तुम्ही खाल्लं तर त्याला म्हटलं जातं चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोम असं म्हटलं जातं. आणि चायनीज रेस्टॉरंट सिंड्रोममध्ये काय होतं तर डोकेदुखी, घाम येणं असे आजार त्याच्यामध्ये होऊ शकतात. आणि मग काय केलं FSSAIने त्याच्यावर कडक नियम जे आहेत ते लादलेले आहेत. SSCमध्ये विचारला गेलेला क्वेश्चन आहे. आता पुढचा प्रश्न इझी आहे. 23वा प्रश्न. मधात साखरेचा पाक किंवा गुळाच्या पाण्याची
पाकाची जी भेसळ आहे ती ओळखण्यासाठी तुम्ही कोणती घरगुती चाचणी करतात? तर याच्यामध्ये तुम्हाला पाहायला भेटेल, पहिली जी आहे वॉटर टेस्ट, मी वरती तुम्हाला बोललो होतो, शुद्ध मध पाण्यात टाकतात, तळाला जाऊन बसतो, भेसळयुक्त मध जो आहे तो पाण्यात विरघळतो. फायर टेस्टसुद्धा याच्यामध्ये केली जाते, ते आपण वरती बोललेलो नव्हतो, इथं पण तुम्हाला सांगतो. कापसाची वात मधात बुडून जर जाळलं तर शुद्ध मध जो आहे तो जळतो, भेसळयुक्त जो मध आहे तो लवकर जळत नाही, तडतड आवाज करतो. तर याच्यामध्ये तुम्हाला वॉटर टेस्ट आणि फायर टेस्ट या दोघींचा वापर मधामध्ये जर साखरेच्या पाकाची किंवा गुळाच्या पाकाची भेसळ असेल तर ती ओळखण्यासाठी मदत करतात. इथं लक्षात ठेवा, फायर टेस्टमध्ये काय आहे, फायर टेस्टमध्ये जेव्हा तुम्ही पाणीचा अंश त्याच्यामध्ये मिक्स केलेला असेल तर मध जळेल का? तर मध जळणार नाही. आणि आवाज कोणता करणार आहे? तडतड आवाज करणार आहे. तर याचा वापर करून तुम्ही मधामध्ये जी भेसळ आहे ती ओळखू शकतात. तर वॉटर टेस्ट आणि फायर टेस्ट या दोघांचा वापर आपण त्याच्यामध्ये करत असतो. 24वा प्रश्न आहे, पिठात चॉक पावडर आपण ॲड करतो किंवा कॅल्शियम कार्बोनेटची भेसळ जी आहे ती ॲड केलेली आहे आणि ती तपासण्यासाठी तुम्हाला कोणतं ॲसिड वापरलं जातं? तर हायड्रोक्लोरिक ॲसिडची जी टेस्ट आहे ते आपण त्याच्यामध्ये करत असतो. जेव्हा तुम्ही पिठामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड टाकलं तर त्याच्यामधली जी चॉक पावडर आहे ज्याला कॅल्शियम कार्बोनेट असेल तर त्यांची रिॲक्शन होईल आणि तुम्हाला काय भेटेल? तर कार्बन डायऑक्साईडचे जे वायू आहेत त्याचे बुडबुडे जे आहेत ते बाहेर येताना दिसतील. फूड इन्स्पेक्टरच्या एक्झाममध्ये एकदा विचारला गेलेला प्रश्न आहे. 25वा प्रश्न पाहूया, डबल फोर्टिफाईड मीट DFS मध्ये आयोडीन व्यतिरिक्त आणखी कोणता महत्त्वाचा घटक मिसळलेला असतो? तर डबल फोर्टिफाईड जो मीट आहे त्याच्यामध्ये आपण आयोडीन तर मिसळतोच, पण त्याच्यासोबत आपण लोहसुद्धा मिसळणार आहोत. लोह का मिसळला जातो? तर गरोदर महिला आणि मुलांमधील जो रक्तक्षय आहे, ॲनिमिया जो आहे आणि गलगंड रोखण्यासाठी मिठामध्ये आयोडीन आणि लोह या दोघींचं फोर्टिफिकेशन, म्हणजे फोर्टिफिकेशन काय असेल तर पोषक मूल्य वाढवणं म्हणजेच तुमचं फोर्टिफिकेशन असेल. तर फोर्टिफिकेशन ही भेसळणी राहत तर अन्नाचं संवर्धन राहतं. मग फोर्टिफिकेशनबद्दल तुम्हाला माहीत पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला आयोडीन तर आहेच, परंतु त्याच्यासोबत तुम्हाला लोहसुद्धा टाकलेलं असेल आणि याच्यामुळे काय होतं, जे अन्न आहे त्याचं पोषण मूल्य जे असेल ते वाढवण्यात आलेलं होतं. 26वा प्रश्न पाहूया. आता मी थोडं फास्ट याच्यासाठी घेतो आहे की मला वाटतं आहे की ऑलरेडी तुमचा अभ्यास झाला आहे. काही लोकांना फक्त MCQ पाहायचे असतात की नेमके MCQ कशा पद्धतीने फॉर्म होतील आणि रिवाईज करायचं असतं. त्या लोकांसाठी हे जे लेक्चर आहे ते आहे. काही लोकांनी वाचलंच नसेल, याचं लेक्चर जेव्हा आपण कंडक्ट करू, प्रॉपर लेक्चर जर मी टाकेल नगर परिषदच्या भरतीमध्ये किंवा नेक्स्ट टाईममध्ये जेव्हा मी याचं लेक्चर टाकेल तर अजून काही गोष्टी क्लिअर होतील. 26वा प्रश्न आहे, आणि जर तुम्हाला वाटत असेल की मला MCQची प्रॅक्टिस पाहिजे, मॅक्झिमम MCQ म्हणजे जवळपास 3 ते 4,000 MCQ मी टेस्ट सिरीजमध्ये टाकलेले आहेत. तर तुम्ही ती टेस्ट सिरीज फक्त क्वेश्चन तरी एकदा पाहून घ्या. प्रत्येक टेस्टमध्ये आपले 50-60 असे MCQ असतात. जवळपास मी 180च्या आसपास टेस्ट टाकलेले आहेत आणि तुम्ही जर त्याची किंमत पाहिली, 100 रुपयेच त्याची किंमत आहे. छत्रपती संभाजीनगरची जी बॅच आहे तिची किंमत 100 रुपये आहे. तिथं तुम्हाला फक्त आणि फक्त टेस्ट प्रॅक्टिससाठी भेटणार आहेत आणि त्या टेस्टमधले जे ऑप्शन आहेत ते तुम्हाला पाठ करायचे आहेत. तर तुम्ही तो कोर्स जो आहे तो जॉईन करू शकतात. आणि MPW जे स्टुडंट आपला ऑलरेडी कोर्स चालूच आहे त्याचं मी आता सांगत नाही की ते MPW वाल्यांनी घ्या, भरपूर विद्यार्थी आहेत, आपल्याला आपला कोटा पूर्ण झालेला आहे आणि आपलं बरोबर लेक्चर तिथं चालू आहे, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जेव्हा ॲड येईल तेव्हा आपण सांगू की असा असा कोर्स आहे. परंतु छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी हा जो कोर्स आहे तो परचेस करू शकतात. थोडीशी मी ॲड बी करून देतो मधून, मला बी थोडंसं मोटिवेशन भेटायला पाहिजे ना की लेक्चर टाकायचे आहेत, नोट्स टाकायचे आहेत किंवा काय. आता या कोर्समध्ये मी नोट्स बोललेलो नाही, परंतु तुम्ही जर कोर्समध्ये पाहिलं तर काही नोट्स मी दिलेले आहेत, प्रॉपर ज्या पर्टिक्युलर नोट ज्या आहेत त्या मी प्रोव्हाइड केलेल्या आहेत. परंतु ते माझ्यावर एक असं प्रेशर यायला नको की 100 रुपयामध्ये मी टेस्ट पण देतोय, नोट्स पण देतोय. तर ते प्रेशर कमी करण्यासाठी मी फक्त तुम्हाला ही टेस्ट सिरीज, आता बोलताना बी मी तुम्हाला फक्त टेस्ट सिरीजच सांगितलेली आहे. तुम्ही त्या टेस्ट द्या आणि मॅक्झिमम क्वेश्चन जे आहेत ते पाहण्याचा फक्त एकदा पाहून घ्या की क्वेश्चन कशा पद्धतीने फॉर्म होतील आणि तुमचा अभ्यास त्याच्या हिशोबाने डिसाईड करा. चला, एवढं जास्त काही डिस्कशन करण्यापेक्षा आपण 26वा प्रश्नाकडे जाऊया. तुम्हाला हा जो कोर्स आहे तो थिंक लाईक गुरु ॲपवर भेटेल. 100 रुपयाचा आपला कोर्स आहे टेस्ट सिरीजचा. छत्रपती संभाजीनगरवाल्यांनी 100% जॉईन करा, कारण की कॉम्पिटिशन पाहिली 4500 अप्लिकेशन आहेत, जवळपास 30-40च तुमच्या जागा आहेत. ओके, आणि कॅटेगरीमध्ये गेले तर काही कॅटेगरींना 2-2, 3-3च जागा आहेत. तर तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. चहाच्या पावडरीमध्ये वजन वाढवण्यासाठी लोखंडाचा चुरा जो आहे तो मिसळला जातो
आणि ही बेस ओळखायची आहे तर कोणतीच चाचणी केली जाते? कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, या टाईपचा प्रश्न अजिबात येणार नाही. लोखंडाचा चुरा आहे तो काढायचा असेल तर आपण काय करतो? मॅग्नेट टेस्ट करतो. ओके, तर या टाईपचा प्रश्न तुमचा अजिबात येणार नाही. SSCला एकदा विचारला गेलेला आहे. साजूक तुपामध्ये स्मॅश केलेला जो बटाटा आहे, रताळ्याची भेसळ जी आहे ती ओळखण्यासाठी कशा पद्धती काय वापरतात? तर साजूक तुपामध्ये आपण आयोडीन वापरायचो. आयोडीन काय करतं? जर तुपात तुम्ही आयोडीनचं थेंब टाकलं, रंग कोणता होईल? निळसर जांभळा होतो. याच्याबद्दल डिस्कशन आपण केलेलं होतं. 28वा प्रश्न आहे, बाजारात मिळणाऱ्या सफरचंदवर जे ताजे आणि चमकदार दिसावं त्याच्यासाठी कशाचा लेप लावला जातो? तर त्याच्यावर मेणाचा लेप जो आहे तो लावला जातो. सफरचंद जास्त काळ टिकावे आणि चमकदार दिसावे म्हणून त्यावर कृत्रिम मेणाचा इंडस्ट्रियल वॅक्स जो आहे त्याचा लेप लावला जातो. आणि हे जे मेण आहे ते जर तुमच्या पोटात गेलं तर तुम्हाला पचन संस्थेचा आजार होतो. सफरचंद काय करायचं? कोमट पाण्याने धुवायचं आणि त्याची साल काढून खाणे सुरक्षित असणार आहे. मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, एखाद्या शिपमध्ये पाहायला भेटेल. 29वा प्रश्न आहे, शेंगदाणे, मका, तृणधान्य ओलसर जागी जर ठेवलं त्यावर कोणती विषारी बुरशी तयार होते ज्याच्यामुळे यकृताचा कर्करोग जो आहे तो तुम्हाला पाहायला भेटतो? तर ॲफ्लॉटॉक्झिन जो बुरशी आहे ती त्याच्यावर तयार होते. ॲस्परलिजिस फ्लॅवेक्स नावाच्या बुरशीमुळे अन्नावर ॲफ्लॉटॉक्झिन नावाचं अत्यंत विषारी रसायन त्याच्यावर तयार होतं जो थेट तुमच्या यकृतावर हल्ला करणार आहे. इम्पॉर्टंट आहे, शेंगदाणा होता, मका होता, तृणधान्य होते. कुठं ठेवलं तुम्ही? ओलसर जागेवर ठेवलं आणि तिथं बुरशी लागली. ती होती ॲस्परलिजस फ्लॅवेक्स नावाची बुरशी लागली आणि मग काय तयार झालं? तर ॲफ्लॉटॉक्झिन जे आहे ते तयार झालं. आणि या ॲफ्लॉटॉक्झिनने काय केलं? तर त्याने यकृतावर हल्ला केला आणि तुमचा जो आहे तो तुमचा यकृताचा कर्करोग जो आहे तो याच्यामध्ये पाहायला भेटला. सिंपल होता, परंतु असे प्रश्न कन्फ्यूज निर्माण करतात. पेपरामध्ये ना एखाद मार्क कोणीतरी खाऊनच जातं अशा प्रश्नामध्ये. इथं पेनिसिलिन बी आहे, बोटुलिनम पण आहे, साल्मोनेला पण आहे. तर ह्या सर्व गोष्टी याच्यात दिलेल्या आहेत. 30वा प्रश्नाकडे जाऊया. दूध जास्त काळ टिकावे आणि नासू नये, दूध व्यावसायिक तर त्याच्यासाठी कोणते बेकायदेशीर रसायन त्याच्यामध्ये मिसळतात? आता काय काम करतोय? दूध जास्त काळ टिकायला पाहिजे, नासायला नाही पाहिजे म्हणून लोक काय करतात? तर दुधामध्ये फॉर्मलिन ॲड करतात. काय करतात? फॉर्मलिन ॲड करतात. आता फॉर्मलिन काय आहे? तर फॉर्मलिन एक अत्यंत जहाल रसायन आहे. रसायन तर आहे, आपल्याला माहिती आहे, ऑलरेडी रसायन आहे. ते कुठं वापरतात? तर ते प्रयोगशाळेमध्ये मृतदेह आणि अवयव टिकवण्यासाठी ते वापरलं जातं. म्हणजे फॉर्मलिनचा वापर कुठं करतायत? मृतदेह आणि अवयव टिकवण्यासाठी त्याचा वापर करतायत. काही लोक फॉर्मलिनला ॲड करतायत. कशामध्ये? दुधामध्ये, कारण की दूध जास्त काळ टिकावं. आता हे जे आहे दुधात टाकल्यास दूध कित्येक दिवस खराब होत नाही आणि ते काय होतं? कर्करोगजन्य जे आहे ते असणार आहे. 31वा प्रश्न पाहूया. कृषी उत्पादनाच्या शुद्धतेची आणि दर्जाची हमी देणारं ॲग्मार्क हे चिन्ह कोणत्या कायद्याअंतर्गत येणार आहे? आता जो कृषी उत्पादक असतात, ओके, ॲग्रिकल्चर प्रोडक्ट आहेत, त्यांच्या शुद्धतेची आणि दर्जाची हमी देण्यासाठी आपण ॲग्मार्क नावाचं चिन्ह वापरतो. हे जे चिन्ह आहे कोणत्या कायद्या अंतर्गत दिलेलं आहे? तर तो कायदा असणार आहे ॲग्रिकल्चर प्रोडक्ट ग्रेडिंग अँड मार्किंग्स ॲक्ट जो आहे 1937चा. त्याच्यानुसार हा जो आहे तो ॲड करण्यात आलेला आहे. ओके, जवळपास 222 कृषी उत्पादन जे असतात त्यांच्यासाठी हा ॲग्मार्क कायदा असेल. ओके, 1937मध्ये तयार झालेला होता. इथं 1937 तुम्हाला दिसतंय आणि त्याच्यामध्ये सुधारणा जी होती ती 1986मध्ये करण्यात आलेली होती. तर ॲग्मार्क जे आहे हे भारत सरकारच्या विपणन आणि तपासणी संचालनाद्वारे कृषी उत्पादन जे असतात त्याच्यावर दिले जाणारे एक सर्टिफिकेट असणार आहे. 32वा प्रश्न पाहूया. फळांच्या प्रक्रियेतून बनवलेलं जे पदार्थ आहे, म्हणजे फळांवर जर प्रक्रिया केली तर पदार्थ बनतं, जसं जॅम झालं, जेली झालं, लोणची झालं, फळांचे रस झालं, यावर कोणते प्रमाणपत्र चिन्ह असणं गरजेचं आहे? तर फ्रूट प्रोडक्ट ऑर्डर FPO जो आहे त्याचं चिन्ह जे असेल ते तुम्हाला तिथं वापरावं लागणार आहे. फळ प्रक्रिया उद्योगात स्वच्छतेचे आणि गुणवत्तेचे निकष पाळले जातात आणि हे दर्शवण्यासाठी त्याच्यावर FPOचं जे साईन आहे ते वापरलं जातं. 33वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्न सुरक्षेचे नियम आणि स्टँडर्ड कोणती संस्था ठरवते? WHO आहे का? तर नाही. कोडेक अलिमेंटरीज कमिशन, ज्याला कॅक म्हणतात, तर तो ठरवणार आहे आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्न सुरक्षेचा नियम आणि मानकं. ही जागतिक आरोग्य संघटना WHO आणि अन्न कृषी संघटना यांची एक संयुक्त समिती जी आहे ती आंतरराष्ट्रीय स्तरावर
अन्नाची जी मानकं आहेत ती ठरवत असतं. आता एवढ्या डीपमध्ये जायची गरज नाही. आपण इतक्या हाय लेवलचा प्रश्न जो आहे तो पाहत नाही. जनरली जर इन्फॉर्मेशन पाहिली 1963मध्ये याची जी होती ती झालेली होती. यांचं काम काय होतं तर अन्न संहिता हे ठरवतात. ओके. नंतर सुरक्षितता जी आहे, अन्नाची जी सुरक्षितता आहे त्याच्यावर जे विज्ञान आधारित शिफारशी आहेत ते देण्याचं काम करतात. कीटकनाशकं जे असतात, मिश्रक जे असतात त्यांचं जे निर्धारण आहे ते तर करत असतात. ओके. या आयोगामध्ये जर चेक केलं तर 188पेक्षा जास्त सदस्य आहेत आणि WHO आणि अन्न कृषी संघटना FAO यांची ती संयुक्त समिती आहे. 1963 साल तुम्ही लक्षात ठेवू शकतात. 34वा प्रश्न आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर किंवा बाटलीबंद पाण्यावर भारतात कोणते मानांकन चिन्ह असणे आवश्यक आहे. आता याच्याबद्दल मी तुम्हाला ना सर्व जे प्रश्न होते ते काय करतायत वेगवेगळे टाईपमध्ये तुम्हाला विचारतायत. मग मी तुम्हाला एक त्याचा हेच दाखवून देतो. आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकतात इथं दिलेले आहेत म्हणजे भारतातील प्रमुख खाद्य गुणवत्ता आणि सुरक्षा चिन्ह, जे ॲगमार्कचं चिन्ह आहे, जे कृषी उत्पादनं असतात त्यांच्यासाठी वापरलं जातं. कृषी उत्पादने कोणते आहेत? तेल, तूप, मध, मसाले, गहू यासारखं जे कृषी उत्पादने असतात त्यांच्यावर ॲगमार्कचं चिन्ह असतं. शुद्धतेचा सर्वात जुना आणि विश्वासार्ह मानांकन आहे जो DMI 1937चा कायदा होता त्याच्यानुसार ॲगमार्क चिन्ह जे आहे ते अस्तित्वात आलेलं आहे. नंतर हे FPOचं आहे चिन्ह. FPOचं चिन्ह काय करतं तर फळांवर प्रक्रिया केलेले जे पदार्थ आहेत त्यांच्यासाठी FPOचं चिन्ह जे आहे ते वापरलं जातं. जॅम, जेली, लोणचं आणि ज्यूस याच्यावर तुम्हाला FPOचं चिन्ह जे आहे ते पाहायला भेटतं. ISI सर्वांना माहिती आहे, ISI आणि BIS. तर बाटलीबंद पाणीवर तुम्हाला ISIचं चिन्ह भेटेल आणि औद्योगिक उत्पादनं जे बाटलीबंद आहेत त्याच्यावर तुम्हाला ISIचं चिन्ह जे आहे ते पाहायला भेटतं. आता हा हिरवा ठिपका कशाचा आहे? 100% शाकाहारी खाद्यपदार्थ. आणि हा तपकिरी आणि लाल ठिपका कशाचा आहे तर मांसाहारी आहे ज्यात प्राण्यांचा अंश आहे. उदाहरणार्थ अंडी वगैरे जर असतील तर त्यांच्यासाठी तुम्हाला हे जे चिन्ह आहेत ते पाहायला भेटतील. ओके. इथं तुम्ही फूड सिक्युरिटीमध्ये पाहिलं होतं साजूक तुपामध्ये बोडाइन टेस्ट वापरली जाते. तिळाची जी उपस्थिती आहे ती याच्यामध्ये चेक केली जाते. मोहरीच्या तेलामध्ये HNO3 जे आहे ते चेक केलं जातं. आर्ग्युमन तेलाची जी भेसळ आहे ते चेक केलं जातं. PTSCLमध्ये आपण कार्बन डायऑक्साईडचे बुडबुडे आहेत ते चेक केलं होतं, ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. ओके. तर तुम्हाला हे जे चिन्ह आहेत ते लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. पुढचा पॉईंट काय होता आपला? पॅकेज ड्रिंकिंग वॉटर जो आहे, पॅकेज ड्रिंकिंग वॉटर त्याच्यावर कोणतं चिन्ह असतं तर ISI मार्क त्याच्यावर असणार आहे. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड BIS द्वारे बाटलीबंद पाण्यासाठी ISR मार्क जो आहे तो असणं बंधनकारक करण्यात आलेला आहे. 35वा प्रश्न पाहूया. बर्फाचा गोळा किंवा स्वस्त कुल्फी बनवताना त्यात गोडवा आणण्यासाठी साखरेऐवजी कोणता घातक कृत्रिम गोडवा जो आहे तो वापरला जातो? तर बर्फाचा जो गोळा होता त्याच्यावर काय करायचं आहे, त्याच्यावर गोडवा आणण्यासाठी तुम्ही साखर न वापरता काय वापरणार आहेत तर तुम्ही सॅक्रिन नावाचा पदार्थ जो आहे तो वापरणार आहेत. सॅक्रिनचं काम काय तर सॅक्रिन साखरेपेक्षा शेकडो पटींनी गोड आणि स्वस्त आहे. प्रमाणाबाहेर जर तुम्ही सॅक्रिन वापरला तर कर्करोग त्याच्यामुळे होऊ शकतो. लहान मुलांसाठी ते अत्यंत घातक असणार आहे. 36वा प्रश्न पाहूया. दुधात प्रोटीनचं प्रमाण जास्त दिसावं आणि दुधाचा घट्टपणा वाढावा यासाठी रासायनिक कोणती भेसळ केली जाते? आता दुधामध्ये आपण पहिले काय केलेलं होतं, जास्त काळ टिकावा म्हणून फॉर्मलिनची भेसळ केलेली होती. जास्त क्वांटिटी दिसावी म्हणून पाणी टाकत होतो. इथं काय आहे, दुधात प्रोटीनचं प्रमाण जास्त दिसावं म्हणजे जेव्हा दुधाची आपण शुद्धता मोजतो त्याच्यामध्ये जी SNF जी चाचणी आहे, SNF जे आहे सॉलिड नॉट फॅट, त्याच्यामध्ये तपासलं जातं आणि दुधाची शुद्धतामध्ये तुम्हाला प्रोटीनचं प्रमाण जास्त दिसावं आणि घट्टपणा वाढावा याच्यासाठी दुधामध्ये युरियाची भेसळ जी आहे ती जनरली तुम्हाला करताना दिसते. युरियामध्ये काय असतो, नायट्रोजन असतो, ज्यामुळे ती मशीन जे चेक करतं, प्रोटीन जे चेक करतं आणि घट्टपणा जे चेक करतं ते मशीन काय करतं, चुकीचं रीडिंग तुम्हाला देताना दिसतं. म्हणून दुधामध्ये लोक कशाची भेसळ करतात तर युरियाची भेसळ करताना तुम्हाला दिसतात. 37वा प्रश्न आहे. हिंग मध्ये वजन वाढवण्यासाठी प्रामुख्याने कशाची भेसळ जी आहे ती केली जाते? तर हिंगामध्ये जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर साबणाची भुकटी आणि स्टार्चची भेसळ जी आहे ती केली जाते. हिंगाची वजन का वाढवलं जातं कारण की हिंग खूप महाग आहे. त्याच्यात राड, डिंक, स्टार्च आणि सोप स्टोन मिसळून त्याचं वजन जे आहे ते वाढवलं जातं.
शुद्ध हिंग जी आहे ती पाण्यात विरघळते आणि पांढरे द्रावण जे आहे ते तयार होत असते. म्हणून हिंगाचं वजन वाढवण्यासाठी तुम्ही पाहिलं असेल की साबणाची भुकटी आणि स्टार्चची भेसळ त्याच्यामध्ये केली जाते. 38वा प्रश्न आहे, खाद्यपदार्थांच्या पाकिटांवर जो हिरवा आणि तपकिरी डॉट आहे, आत्ताच मी बोललो शाकाहारी आणि मांसाहारी, तो डॉट तुम्हाला दर्शवणार आहे. म्हणजे पदार्थ आहे, हिरवा डॉट दिसला तर काय, तर शाकाहारी, तपकिरी डॉट दिसला तर काय, तर मांसाहारी. तर हा FSSAIचा नियम आहे. हिरवा ठिपका 100% शाकाहारी, तपकिरी लाल ठिपका म्हणजे प्राण्याचा अंश त्याच्यात असणार आहे. 39 मोहरीच्या तेलातील आर्गिमोन तेलाची भेसळ ओळखण्यासाठी, आता हे मी बोललेलोच होतो की मोहरीच्या तेलामध्ये आर्गिमोन तेलाची जी भेसळ आहे ती ओळखण्यासाठी आपण नायट्रिक ॲसिडची टेस्ट करतो. मोहरीच्या तेलात नायट्रिक ॲसिड टाकतो, जर त्याच्यात आर्गिमोन तेल असेल तर तेलाचा रंग जो आहे लाल तपकिरी होणार आहे. 40वा प्रश्न, आईस्क्रीममध्ये अवाजवी फेस, हलकेपणा आणि जाडसरपणा आणण्यासाठी कोणते खाद्य वापरले जातात? आता हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे. ओके, तर आईस्क्रीममध्ये अवाजवी फेस, हलकेपणा आणि जाडसरपणा जर तुम्हाला टाकायचा असेल तर त्याच्यामध्ये वॉशिंग पावडरची भेसळ जी आहे ती केली जाते. स्टेट बोर्डमधला प्रश्न आहे, काही स्वस्त आणि हलक्या दर्जाच्या आईस्क्रीममध्ये फेस निर्माण करण्यासाठी डिटर्जंट वापरलं जातं. आता डिटर्जंट खाल्लं तर काय होईल, तर आतड्यांसाठी ते विषारी असेल. आणि जर याच्यावर लिंबाचा रस टाकल्यानंतर जर त्याच्यात बुडबुडे आले तर समजायचं की त्याच्यामध्ये डिटर्जंट असणार आहे. 41वा प्रश्न आहे, लवंगमध्ये कोणती भेसळ केली जाते जी हुबेहूब लवंगसारखी दिसते परंतु तिला वास नसणार आहे? तर एक्झॉस्टेड लवंगचा वापर लवंगमध्ये भेसळीसाठी करण्यात येतो. एक्झॉस्टेड लवंग म्हणजे अशी लवंग असते ज्यातून तेल आधीच काढून घेतलेलं असतं. म्हणजे लवंगीचं तेल भेटतं ना, तर लवंगीचं तेल तयार करण्यासाठी जे लवंग वापरलेली आहे त्याच्यातून तुम्ही तेल काढून घेतलं तर जे उरतं तो आहे तुमचा एक्झॉस्टेड लवंग. आणि जो चोथा झालेला लवंग आहे तो मिसळला जातो आणि त्याच्यात मिसळून तो विकला जातो. 42वा प्रश्न आहे, तूर डाळ आणि हरभरा. आता तूर डाळ आणि हरभरा डाळीचा जो कलर आहे, चमकदार पिवळा रंग येण्यासाठी त्यात कोणत्या रंगाने पॉलिश केलं जातं? ऑलरेडी माहिती आहे, लीड क्रोमेटचा आपण त्याच्यावर वापर करतो. तूर डाळ आणि हरभरा डाळला चमकदार पिवळा रंग येण्यासाठी आपण लीड क्रोमेट वापरणार आहोत. तर लीड क्रोमेट हा एक अखाद्य रंग आहे, तुम्हाला बोललेलोच होतो. त्याच्यावर तुम्ही HCl जर टाकला तर गुलाबी रंग होणार आहे आणि त्यात रंगाची भेसळ असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 43वा, FSSAIचं मुख्यालय त्यांनी विचारलेलं आहे, अन्न सुरक्षेसाठी सर्वोच्च संस्था असलेल्या FSSAIचं मुख्य कार्यालय कुठं आहे? तर मुख्य कार्यालय तुम्हाला नवी दिल्लीमध्ये पाहायला भेटेल आणि संपूर्ण देशभरात त्याची 6 प्रादेशिक कार्यालय असणार आहेत. 44वा प्रश्न आहे, धने पावडरमध्ये वजन वाढवण्यासाठी प्रामुख्याने कशाची भेसळ ही केली जाते? तर धने पावडरमध्ये पपईच्या बिया ॲड करतात का? नाही. तर त्याच्यामध्ये लाकडाचा भुस्सा आणि वाळलेलं शेण जे आहे त्याचा वापर जो आहे तो केला जातो. हॉर्स डंगचा वापर त्याच्यामध्ये केला जातो. धने पावडर पाण्यात टाकल्यानंतर खरी जी पावडर आहे ती तळाला बसते आणि भुसा आणि शेणखत पाण्यावर तरंगतो, ही याची टेस्ट असणार आहे. 45वा प्रश्न, जिरेबद्दल आपण बोललेलो होतो. तर जिऱ्यामध्ये वजन आणि आकारमान वाढवण्यासाठी कशाची भेसळ जी आहे ती केली जाते, जी हुबेहूब जिऱ्यासारखी तुम्हाला पाहायला भेटते. तर मी ऑलरेडी तुम्हाला बोललेलो आहे, जिऱ्यामध्ये बडीशोप आणि गवताच्या बिया कोळशाच्या पावडरमध्ये रंगून त्याची भेसळ जी आहे ती केली जाते. जर तुम्हाला चेक करायचं असेल की भेसळ आहे की नाही तर काय करावं लागतं, तर त्याला हातावर घासल्यास याचा जो काळा रंग आहे तो हाताला लागत असतो आणि तुम्हाला समजतं की जिऱ्यामध्ये भेसळ जी आहे ती केली गेलेली आहे. 46वा प्रश्न आहे, खाद्यतेलामध्ये पाम तेल किंवा कपाशीचं तेल भेसळ म्हणून का वापरले जाते? ऑप्शन दिलेले आहेत. खूप पौष्टिक आहे, कारण इतर तेलापेक्षा खूप स्वस्त आहे, त्याचा रंग चांगला आहे, त्याला सुगंध आहे. तर भेसळ का केली जाते? तुमचं किंमत एखाद्या पदार्थाची ऑलरेडी जास्त आहे त्याची, आणि त्याच्यामध्ये भेसळ अशा पदार्थाची केली जाते जो क्वालिटीनेही कमी आहे, त्याची किंमतही कमी असणार आहे. तर मोस्ट सुटेबल जे रिझन असेल ते इतर तेलापेक्षा खूप स्वस्त आहे, म्हणून नफा वाढवण्यासाठी व्यावसायिक काय करतात, त्या महागड्या तेलामध्ये ते मिक्स करणार आहेत. 47वा प्रश्न आहे, मिठामध्ये कॉमन साल्ट, पांढरी वाळू आणि खडूची भुकटी मिसळलेली असल्यास ती घरच्या घरी कशी ओळखतात? तर जनरली काय, मिठामध्ये जर भेसळ केली, मिठामध्ये कशाची भेसळ आहे, पांढरी वाळू आणि खडूची भुकटीची भेसळ आहे, पाण्यात टाकून द्या. जर पाणी पारदर्शक जर असेल तर शुद्ध मीठ आहे,
जर खडू आणि वाळूची जर भेसळ असेल तर पाणी जे आहे ते पांढरट होतं आणि भेसळ जी आहे ती तळाला जाऊन बसते, म्हणून पाण्यात विरघळून तुमचं उत्तर येणार आहे. आता हा करंट अफेअर्सशी लिंकेज प्रश्न आहे 48वा. खाद्यपदार्थामध्ये लीड, शिस ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, या जड धातूची वारंवार भेसळ किंवा विषबाधा झाल्यास लहान मुलांच्या कोणत्या अवयवावर सर्वात वाईट परिणाम जो आहे तो झालेला होता? तर मॅगी आणि नूडल्समधला. आता हा प्रश्न जनरली विचारला गेलेला आहे, एमच्या एक्झाममध्ये पाहिलेला होता मी एकदा. म्हणजे याची क्वेश्चन पेपरच आलेली होती, तर त्या क्वेश्चन पेपरमध्ये आपण चेक केलेला होता. मॅगी जे होतं, मॅगीचं प्रकरण गाजलेलं होतं, त्याच्यामध्ये लीड जो आहे तो पदार्थ पाहिलेला होता आणि त्याच्यामुळे कोणत्या पार्टवर तुमचं इफेक्ट करतं, तर मेंदू आणि ब्रेन याच्यावर तो इफेक्ट करताना तुम्हाला दिसते. शिशाची विषबाधा जी आहे लहान मुलाच्या मेंदूच्या वाढींवर तो परिणाम करणार आहे, त्यामुळे त्यांची बौद्धिक क्षमता कमी होते आणि मज्जासंस्थेचे गंभीर आजार लहान मुलांमध्ये पाहायला भेटतात, म्हणून मॅगीवर बंदी आणण्यात आलेली होती. 49 आहे, गुळामध्ये त्याचा रंग स्वच्छ आणि अधिक पिवळसर गोल्डन दिसावा म्हणून कोणते रासायनिक पदार्थ जो आहे तो वापरला जातो? आता गुळामध्ये सुद्धा भेसळ असते, भेसळयुक्त जे आहे ते वापरलं जातं. तर याच्यामध्ये आपण धुण्याचा सोडा, वॉशिंग सोडा जो आहे तो त्याच्यामध्ये भेसळ केला जातो. तर गूळ तयार करत असताना ऊसाच्या रसातील मळी काढण्यासाठी आणि गुळाला आकर्षक रंग देण्यासाठी सोडियम बायकार्बोनेट किंवा हायड्रोसल्फाईड वापरतात आणि ते वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. चेक कसं करायचं आहे? हायड्रोक्लोरिक टाकल्यास परत एकदा बुडबुड जे आहेत ते बाहेर पडतात आणि भेसळ असल्याचं त्याच्यामध्ये सिद्ध होतं. 50वा प्रश्न आहे, डबल टोन दूध मध्ये FSSAIच्या निकषानुसार फॅटचे प्रमाण किमान किती टक्के असणे आवश्यक आहे? आता डबल टोन दूध काय असतं, तर दुधातून मलई काढून घेतल्यानंतर जे दूध बनतं त्याला टोन दूध म्हणतात. टोन दुधामध्ये फॅट जे आहे ते 3% असते आणि डबल टोन दुधामध्ये फॅटचं प्रमाण जे आहे 1.5% असते आणि SNF जो आहे तो 90% असतो. विचारलेलं काय आहे? डबल टोन दूध विचारलेलं आहे. तर डबल टोन दूधमध्ये किमान किती टक्के असायला हवं, तर 1.5% त्याचं उत्तर असणार आहे. आता टोटल तुमचे 50 क्वेश्चन जे आहेत ते कंप्लीट झालेले आहेत. काही आपण जे टेस्ट सिरीजमधले प्रश्न होते जे आपण घेतलेले होते ते तुमचे कशा पद्धतीने होते ते सुद्धा आपण एकदा पाहून घेऊया. याच्यामध्ये टेस्ट सिरीजमधला एक प्रश्न होता, बाजरी किंवा राय धान्यावर दमट हवामानात एक विशिष्ट बुरशीची वाढ होते, अशा बुरशीयुक्त धान्याचे सेवन जर केला तर कोणता गंभीर आजार होतो? ड्रॉप्सी होणार आहे का तर नाही. अर्गोटिझम जो आहे तो आपलं उत्तर जे आहे अर्गोटिझम येणार आहे. अर्गोटिझम काय होतं, तर क्लॅव्हिस्पेस पुरपुरिया जो आहे, जी बुरशी असते तिथं अर्गोट नावाचा एक विषारी घटक असतो आणि त्याच्यामुळे मज्जासंस्थेवर परिणाम होतो. आपण हा ऑलरेडी डिस्कस केलेला पार्ट आहे. ओके. त्याच्यानंतर पुढचा जो प्रश्न होता, फळांचं रस, जॅम, जेली यासारखे पदार्थ जास्त काळ टिकवण्यासाठी प्रामुख्याने कोणते रासायनिक परिरक्षक वापरले जातं? याचं उत्तर आहे सोडियम बेन्झोएट. हे एक उत्कृष्ट रासायनिक परिरक्षक ज्याला आपण प्रिझर्वेटिव्ह म्हणतो आहे आणि जे आम्लयुक्त अन्नामध्ये उदाहरणार्थ फळांचे रस, बुरशी यांच्यामध्ये जीवाणूंची वाढ रोखते. तर सोडियम बेन्झोएट लक्षात ठेवायचं आहे. याचा वापर कधी केला जातो, तर फळांचे रस, जॅम आणि जेली यासारखे जे पदार्थ असतात त्यांना जास्त काळ टिकवण्यासाठी याचा वापर करण्यात येतो. पुढचा प्रश्न आहे, डबाबंद अन्नपदार्थामध्ये विषबाधा होण्यास प्रामुख्याने कोणता जीवाणू कारणीभूत असतो जो ऑक्सिजन नसलेल्या वातावरणातही जिवंत राहतो? असा कोणता जीवाणू आहे जो डबाबंद अन्नपदार्थामध्ये विषबाधा करत असतो? आता याचं उत्तर देण्याआधी आपण या गोष्टींबद्दल डिस्कशन करून घेऊया, म्हणजे तुमचे मॅक्झिमम प्रश्न जे असतील ते कव्हर होतील. तर त्या प्रश्नाचं डिस्कशन करण्यासाठी अन्न विषबाधेचे जे प्रकार आहेत त्याची वैद्यकीय तुलना जी आहे ती तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे. दोन कन्सेप्ट आहेत. एक आहे अन्न संसर्ग ज्याला फूड इन्फेक्शन असं म्हटलं जातं. दुसरी जी कन्सेप्ट आहे अन्न विषबाधा ज्याला फूड इंटॉक्झिकेशन असं म्हटलं जातं. अन्न संसर्गामध्ये काय होतं, तर आपण जे अन्न खात आहोत त्या अन्नाद्वारे जे जिवंत जीवाणू आहेत ते आपल्या शरीरात प्रवेश करतात. या व्यक्तीने अन्न खाल्लं, त्याने काय केलं, जिवंत जीवाणू जे आहेत त्याच्या शरीरात प्रवेश केलं आणि प्रवेश केल्यानंतर आतड्यांमध्ये त्यांची वाढ होते. ओके. आणि आतड्यामध्ये जेव्हा त्याची वाढ होते त्याला आपण अन्न संसर्ग, फूड इन्फेक्शन असं म्हणतो. याची जर गती पाहिली तर तुम्हाला लक्षणं दिसण्यास वेळ लागत असतो. जेवढा त्या जीवाणूचा लाईफ स्पॅन आहे त्याच्यानुसार आपल्याला टाईम लागणार आहे. ओके. आणि हे MPWच्या लेक्चरमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की जेव्हा अन्न संसर्ग होत होता
त्या जीवाणूमध्ये जे जीवाणू होते ते फूड आपलं जे शरीरातले मधले आतडे होते कशा पद्धतीने ते इन्फेक्शन जे होतं ते वाढवत होतं. म्हणून इथं लिहिलेलं आहे की याच्यामध्ये लक्षणे दिसण्यास काय लागतोय, वेळ लागत आहे. याचं उदाहरण जर पाहिलं तर साल्मोनेला जे आहे तर याचं उदाहरण असणार आहे. अन्न विषबाधा त्याच्या मानाने वेगळी कन्सेप्ट आहे. जीवाणूंनी अन्नामध्येच आधीच तयार केलेलं विष असणार आहे. जे तुम्ही अन्न खात आहेत त्या जीवाणूंनी ऑलरेडी ते फूड जे आहे त्याच्यामध्ये विष तयार केलेलं आहे आणि ते विषयुक्त अन्न जर तुम्ही खाल्लं तर तुम्हाला फूड पॉयझनिंग जी आहे ती झालेली असते. याची गती जर पाहिली तर आजाराची जी लक्षणे आहेत खूप वेगाने तुम्हाला दिसतात. फूड पॉयझनिंगमध्ये पाहिलं असेल एखाद्या व्यक्तीला जर फूड पॉयझनिंग झाली तर 1 ते 6 तासांमध्ये तुम्हाला त्याची लक्षणं जी आहेत ते दिसत असतात. याचं उदाहरण जर पाहिलं तर स्टॅफिलोकोकस बोटुलिझम जो आहे तो तुम्हाला फूड पॉयझनिंगमध्ये पाहायला भेटतो. तर ह्या दोन कन्सेप्ट दोघी वेगवेगळ्या आहेत. दोघांमधले तुलना तुम्हाला लक्षात पाहिजे की अन्न संसर्ग जे आहे ते वेगळी गोष्ट आहे, अन्न विषबाधा जी आहे ती वेगळी गोष्ट तुम्हाला पाहायला भेटेल. मग आपण काय पाहणार आहोत, अन्न विषबाधेचे जे कारणं आहेत ते आपण पाहणार आहोत. इथं तुम्हाला तुलना जर करायची झाली तर या साईडला तुम्हाला जीवाणू जो आहे किंवा पॅथोजन जो आहे कोणत्या पद्धतीचं विष तो प्रोव्हाइड करतो, याचा प्रमुख स्रोत काय आहे की हा जीवाणू जो असेल तो कुठं वाढणार आहे आणि पर्टिक्युलर जीवाणूची जर विषबाधा झाली तर त्याच्यासाठी तुम्हाला कोणकोणती धोका तुमच्या बॉडीला होणार आहे, कोणकोणती लक्षणं तुमच्या बॉडीला होणार आहे. पहिला कोणता आहे तर पहिला तुम्ही पाहू शकतात स्टॅफिलोकोकस ऑरियस नावाचा जीवाणू आहे. आता हा नेमका याचा प्रमुख स्रोत काय आहे, स्वयंपाकाच्या हातावरील ज्या जखमा असतात, शिंका असतात, दुधाचे पदार्थ असतात, मांस. ऑरियस जनरली तुम्ही मांसच्या बाबतीतच लक्षात ठेवा. ऑरियस जर तुमचा जो जीवाणू आहे तो मांसावर वाढतो, ज्या जखमा आहेत त्यांच्याद्वारे तो भेटणार आहे. याचं जर लक्षणं पाहिलं तर सर्वात जलद लक्षण तुम्हाला जर या जीवाणूच्या विषामुळे तुम्हाला फूड पॉयझनिंग झाली तर तुम्हाला लगेच लक्षणं दिसणं स्टार्ट होईल. कोणती लक्षणं आहेत जी तुम्हाला दिसणं स्टार्ट होईल तर पहिलं लक्षण आहे तीव्र जुलाब होईल, उलट्या होतील. तर हे तुम्हाला स्टॅफिलोकोकस ऑरियसमध्ये पाहायला भेटेल. दुसरा जीवाणू आहे बोटुलिझम. बोटुलिझम जो आहे क्लॉस्ट्रिडियम फॅमिलीचा आहे, मोस्ट इम्पॉर्टंट आहे. बऱ्याच एक्झाममध्ये तुम्ही याला पाहिलं असेल. तर बोटुलिझममुळे जे डबाबंद अन्न आहे, ओके, ज्या ठिकाणी ऑक्सिजन नाही त्या ठिकाणी बोटुलिझम जो आहे तो वाढणार आहे. आता याचं नेमकं काय करतो, हा अत्यंत घातक तुम्हाला पाहायला भेटेल. न्यूरोटॉक्झिन स्वरूपाचा आहे जो तुमच्या मज्जासंस्थेवर हल्ला करणार आहे. श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होईल, तुम्हाला डबल दिसतं आणि मृत्यूचा धोका तुम्हाला बोटुलिझममध्ये पाहायला भेटतं. म्हणजे जर डबाबंद अन्नामध्ये तुम्ही जर पाहिला तर बोटुलिझम इतका खतरनाक असणार आहे. पुन्हा एकदा कॉमन आहे साल्मोनेला. साल्मोनेला कशावर असेल तर कच्चं मांस याचं मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट असेल. अस्वच्छ पाणी, कच्चं अंड हे तुम्हाला साल्मोनेलावर पाहायला भेटेल. आता साल्मोनेलामुळे तुम्ही पाहिलं असेल की साल्मोनेला जो आहे त्याच्यामुळे टायफॉईड रोग होतो, म्हणून टायफॉईडसारखा ताप इथं तुम्हाला पाहायला भेटते. पोटदुखी होणार आहे. 12 ते 24 तासानंतर याचं लक्षणं जे आहेत ते तुम्हाला पाहायला भेटेल. आता साल्मोनेलामुळे जो होतो तो फूड तुमचा इन्फेक्शन असणार आहे. हा काय असेल तुमचा फूड इन्फेक्शन असणार आहे. परंतु जर थोड्या प्रमाणात त्या जीवाणूने तुमचं अन्न दूषित केलं, त्याच्यामध्ये विष निर्माण केलं तर जनरली पोटदुखी आणि टायफॉईडसारखा ताप तुम्हाला पाहायला भेटेल. त्या कंडिशनला तुम्ही म्हणू शकतात की साल्मोनेलामुळे तुमचं फूड पॉयझनिंग झालेली आहे. पुढचं आहे एफॅलोटॉक्झिन. एफॅलोटॉक्झिन काय करतो तर ज्या ओलसर जागी शेंगदाणे ठेवलेले असतात, मक्का ठेवलेला असतात, तर तिथं ती बुरशी जी होते तिच्यामुळे तो डायरेक्ट तुमच्या यकृतावर हल्ला करतो आणि याच पॉईंटमुळे यकृताचा जो कर्करोग आहे तो होण्याचा धोका सर्वाधिक तुम्हाला पाहायला भेटेल. आता एक अन्न विषबाधेमध्ये तुम्हाला टेम्परेचर रेंज जी आहे ते सुद्धा महत्त्वाचे असते. ओके, तर 100 डिग्री सेल्सिअसला आता किलिंग झोन महत्त्वाचा आहे. 100 डिग्री सेल्सिअसला कॅनिंग डबा बंद केलं आणि दबावाखाली शिजवलं तर हे जे आहेत जीवाणू आहेत ते नष्ट होतील. 72 डिग्रीला पाश्चरायझेशन केलं 15 सेकंदसाठी तर जीवाणू तुमचे नष्ट होतील. 63 डिग्रीला पाश्चरायझेशन केलं 30 मिनिटासाठी तरीसुद्धा तुमचे जीवाणू नष्ट होतील. जनरली प्रश्न इथूनच फॉर्म होतो. काय फॉर्म होईल की कॅनिंग डबाबंद जे फूड आहेत त्यांना तुम्हाला किलिंग झोनमध्ये जर टाकायचं असेल तर तुम्हाला काय काय करावं लागेल तर 100 डिग्री सेल्सिअसला हीट करा, दबावाखाली त्याला शिजवावं लागेल तर तुमचं जे जीवाणू आहेत ते त्याच्यामध्ये नष्ट होताना तुम्हाला दिसतील.
पाश्चरायझेशनमध्ये जर तुम्ही 72 डिग्री सेल्सिअस जर दूध गरम करायला ठेवलं तर तो 15 सेकंदचा टाईम आहे, हा सुद्धा एकदा प्रश्न विचारला गेलेला होता. नंतर पाश्चरायझेशन 30 मिनिटासाठी केलेलं आहे तर टेम्परेचर रेंज तुम्हाला 63 डिग्री सेल्सिअस ठेवावा लागेल, तो सुद्धा तुमचा जीवाणू जो आहे तो नष्ट करणार आहे. नंतर हा झाला, याच्यामध्ये जीवाणू तुमचे डायरेक्ट नष्ट होतील. जो स्लीपिंग झोन आहे त्याच्यामध्ये काय होईल, तर या झोनमध्ये जीवाणू जे आहेत ते अजिबात मरत नाही, परंतु त्यांची जी वाढ आहे ती मंदावते. आणि जीवाणू मरणार नाहीत, वाढ मंदावणार आहे, तर ते आपल्याला रेफ्रिजरेशनमध्ये ठेवावं लागेल. आणि रेफ्रिजरेशनचं जे टेम्परेचर तुम्हाला पाहायला भेटेल 0 ते 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत त्याचं टेम्परेचर जे आहे ते पाहायला भेटेल. आता भरपूर तुम्ही अन्नाच्या सेफ्टीबद्दल ऐकलं असेल, तर ते काय करतात, त्या अन्नाला गोठवायचं सुद्धा काम करतात. आणि अन्न गोठवतात, त्याला फ्रीजिंग असं म्हणतात. अन्न जास्त काळ या टाईममध्ये टिकणार आहे. इथं सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, जे गोठवणं आहे ते -18 डिग्री सेल्सिअसला तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि -18 डिग्री सेल्सिअसला जेव्हा तुम्ही फ्रीजिंग करतात तर जीवाणू जो आहे त्याची वाढ जी आहे ती संथ गतीने होणार आहे, एकदम संथ गतीने होणार आहे. आणि त्याच्यामुळे तुमचं जे अन्न आहे ते जास्त काळ टिकणार आहे. आणि या 2 रेंजला जर सोडून तुम्ही अदर रेंज म्हणजे रूम टेम्परेचर म्हटलं, त्या टेम्परेचरला जर तुम्ही ठेवलं तर या तापमानामध्ये जे जीवाणू आहेत ते अत्यंत वेगाने वाढतात. जनरली अन्न विषबाधेच्या कारणामध्ये जो तापमानाचा पट्टा आहे त्याच्यामध्ये तुम्हाला किलिंग झोन आणि स्लीपिंग झोन याच्यावर प्रश्न विचारण्याची जी फ्रिक्वेन्सी आहे ती जास्त पाहायला भेटते. ओके. नंतर अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणकोणत्या असतात, तर कमी आणि जास्त तापमान, म्हणजे आताच आपण शिकलो, ज्याच्यामध्ये रेफ्रिजरेशन करतात, गोठवणे करतात. ओके. नंतर पाश्चरायझेशन आणि कॅनिंग, जसं वरती तुम्ही पाहिलं. निर्जलीकरण, जी आता सर्वात जास्त वापरली जाणारी पद्धत आहे निर्जलीकरण. निर्जलीकरण काय, तर त्याला इंग्लिशमध्ये डिहायड्रेशन म्हणतात. जो अन्न आहे त्या अन्नामधील पाण्याचा जो अंश आहे पूर्णपणे काढून टाकणं, म्हणजे आपण काय करतो त्याला सुकवतो. जसं मासा होता, मासाला जर तुम्ही माशामध्ये जर पाणी असेल तर तो मासा तुमचा 2 ते 3 दिवस टिकेल, परंतु त्या माशामधलं जर पाणी काढून घेतलं, सुकी मासळी आपण भरपूर वर्ष खाऊ शकतो. मग त्या ठिकाणी जर पाणी नसेल तर जीवाणू त्या कंडिशनमध्ये वाढू शकत नाही. निर्जलीकरण आहे तुमची एक अन्न टिकवण्याची पद्धत. नंतर आहे इरॅडिएशन. इरॅडिएशन काय असतं, तर इरॅडिएशनमध्ये आपण पर्टिक्युलर अन्नावर UV आणि गॅमा किरणांचा मारा करतो. आता या अन्नावर तुम्ही UV आणि गॅमा किरणांचा जेव्हा मारा करतात तेव्हा त्या अन्नामध्ये जे तुमचे जीवाणू आहेत त्या जीवाणूला या प्रोसेसमध्ये नष्ट केलं जातं. म्हणून इरॅडिएशनसुद्धा तुमची एक अन्न टिकवण्याची पद्धत आहे. नंतर रासायनिक परिरक्षके सुद्धा वापरतात, जसं सोडियम बेन्झोएट वापरतात, आपण एकदा पाहिलेलं आहे, एक MCQमध्ये पाहिलेलं आहे. तर फळांचा रस जो आहे त्याला रक्षण करण्यासाठी आपण सोडियम बेन्झोएटचा वापर करतो. नंतर इंडियामध्ये सर्वात जास्त जी मेथड वापरली जाते ती आहे नैसर्गिकमध्ये मीठ, साखर आणि तेल यांचा वापर करून आपण अन्न जे आहे ते टिकवत असतो. मीठ, साखर आणि तेल याचं काही लोकांना कंटेक्सच लागणार नाही, परंतु मीठ, साखर आणि तेल कधी वापरतात. आता मी जेव्हा घरी एखादं लोणचं बनवतो त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर मीठ टाकलं जातं, साखर टाकली जाते, तेल टाकलं जातं. तर हे काय आहेत, रासायनिक परिरक्षणे आहेत जे नैसर्गिक स्वरूपामध्ये आहेत. यांच्यामुळे जीवाणूंची जी वाढ आहे ती बऱ्या पद्धतीने आपण कमी करू शकतो आणि त्याच्यामुळे जे लोणचं आहे ते वर्षानुवर्ष टिकतं. तर हे कारण असणार आहे, ते तुमचे एक परिरक्षक असणार आहे. नंतर आता काय होतं, मीठ आणि साखरच का वापरतात, तर मीठ आणि साखरमुळे जीवाणूमधलं जे पाणी आहे, आता हा तुमचा जीवाणू होता, याच्या आजूबाजू जर तुम्ही मीठ साखर टाकलं, इथं पहा मीठ आणि साखरचे खडे आहेत, तर या जीवाणूच्या मधलं जे पाणी आहे ते तो होडतो आणि ही होडण्याची प्रोसेसला म्हटलं जातं ऑस्मोसिस. तुम्ही शब्द ऐकलेला आहे रिव्हर्स ऑस्मोसिस, त्या रिव्हर्स ऑस्मॉसिसच्या विरुद्ध आहे तो ऑस्मॉसिस. आणि या ऑस्मॉसिस प्रोसेसमुळे मीठ, साखर आणि तेल ज्या 3 गोष्टी आहेत ते काय करणार आहेत, तुमचा जो जीवाणूंची वाढ आहे ती कमी करणार आहेत. तर ह्या अन्न टिकवण्याच्या पद्धती असतात ज्या एक्झाममध्ये विचारल्या जातात. फोर्टिफिकेशनबद्दल आपण ऑलरेडी बोललेलो होतो एका MCQमध्ये. फोर्टिफिकेशन का वापरलं जातं, तर कुपोषण दूर करण्यासाठी जे खाद्यपदार्थ असतात त्यांच्यामध्ये जाणीवपूर्वक, हा शब्द महत्त्वाचा आहे, जर खाद्यपदार्थामध्ये तुम्ही जाणीवपूर्वक जीवनसत्व आणि खनिजं ॲड करणार आहेत तर त्या प्रोसेसला तुम्ही फोर्टिफिकेशन म्हणणार आहेत. ओके. तर फोर्टिफिकेशन कशा पद्धतीने करतात, मीठमध्ये आपण काय ॲड करतो, मीठमध्ये आपण आयोडीन ॲड करत होतो. नंतर हे झालं
सिंगल फोर्टिफिकेशन आणि डबल फोर्टिफिकेशनमध्ये आपण लोहसुद्धा ॲड करत होतो. आणि हा प्रश्न एकदा विचारला गेलेला आहे की डबल फोर्टिफाईड मीठ जे आहे त्याच्यामध्ये कोणते दोन घटक असतात. तर तुमचा आयोडीन येणार आहे आणि तुमचा जो लोह आहे ते दोन गोष्टी तुम्हाला येणार आहेत. त्याला आपण डबल फोर्टिफाईड साल म्हणतो. तर याच्यामध्ये तुम्हाला गलगंड आणि ॲनिमिया जो रोग आहे हे रोखण्यासाठी आपण फोर्टिफाईड मीठ जे आहे ते वापरत असतो. नंतर दूध आणि खाद्यतेलामध्ये आपण जीवनसत्व अ जे आहे आणि जीवनसत्व ड जे आहे ते मिक्स करत असतो. आणि हे आपण काय करतो, रातआंधळेपणा आणि हाडांचे जे आजार आहेत जसं मुडदूस आजार आहे तो टाळण्यासाठी आपण यांचा वापर करत असतो. गहू आणि तांदूळमध्ये आपण लोह, फॉलिक ॲसिड, जीवनसत्व B12 जे आहेत ते ॲड करत असतो आणि त्याच्यामुळे ॲनिमिया आणि मज्जासंस्थाचे जे दोष आहेत ते टाळता येतात. जीवनसत्व B12 जो आहे एकदा मी बोललेलो होतो. तर पुन्हा एकदा तुमचा जे मज्जासंस्थेचे रोग आहेत ते टाळण्यासाठी जीवनसत्व B12 जो आहे तो मोस्ट इम्पॉर्टंट असतो. ओके, तर या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं असणार आहे. आपला प्रश्न होता, डबाबंद अन्नपदार्थामध्ये विषबाधा होण्यास प्रामुख्याने कोणता जीवाणू जो आहे तो कारणीभूत असतो जो ऑक्सिजन नसलेल्या वातावरणातही जिवंत राहणार आहे. डबाबंद अन्नपदार्थामध्ये बॉट्युलिनियम जो आहे तो तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट असेल, क्लॉस्ट्रिडियम बॉट्युलिनियम. आता काय होतं, याच्यामध्ये श्वसन संस्था जी आहे निकामी होऊन मृत्यू होण्याचा धोका तुम्हाला याच्यात पाहायला भेटेल. 29वा प्रश्न जो टेस्ट सिरीजमधला होता, खाद्यपदार्थाच्या पाकिटावर निळ्या रंगाचा +F असा अधिकृत लोगो असेल तर त्याचा नेमका अर्थ काय होतो. अन्न पूर्णपणे शाकाहारी आहे, अन्नावर प्रक्रिया केलेली नाही, अन्नाचं मूल्यवर्धन करण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा F जो आहे तो काय आहे, फोर्टिफाईडचा आहे. फोर्टिफाईड म्हणजे काय, तर आपण मूल्यवर्धन त्या अन्नाचं करणार आहोत. तर अन्नाचं मूल्यवर्धन करण्यात आलेलं आहे हे याचं उत्तर येणार आहे. ओके, फोर्टिफाईड फूड त्याचा अर्थ असणार आहे. आता एक प्रश्न होता, खालीलपैकी कोणत्या कृत्रिम गोडाव्याच्या पाकिटावर फिनाइलकेटोन्युरिया या आजाराच्या रुग्णांसाठी हे उत्पादन घातक आहे असा वैद्यकीय इशारा जो आहे तो दिला जातो. जनरली फिनाइलकेटोन्युरिया जो आहे तो तुमचा रिलेट होणार आहे जे डायबिटीजचे पेशंट आहेत त्यांच्यासाठी हा रिलेट होतो. डायबिटीजच्या पेशंटमध्ये जर तुम्ही पाहिलं 2 कंडिशन जे असतात त्या तुम्हाला पाहायला भेटतात. एक तर लघवीमध्ये तुमचं ग्लुकोज सापडतं. ओके, आणि लघवीमध्ये जो ग्लुकोज सापडतो त्याच्यावरून आपण ठरवतो की त्या व्यक्तीला पर्टिक्युलरली डायबिटीज आहे की नाही. दुसरी गोष्ट आहे, लघवीमध्ये प्रोटीन सापडतं आणि या प्रोटीनवरून आपण ठरवतो की त्याचं जे मूत्रपिंड आहे ते खराब होणं स्टार्ट झालेलं आहे. तिसरी जी गोष्ट आहे ती काय असणार आहे, डायबिटीजमध्ये कीटोन जे आहेत ते निर्माण होतात. कीटोन्स कशा निर्माण होतात त्याच्याबद्दल मी सुद्धा डिस्कशन केलेलं आहे. तर कीटोन्स का निर्माण होतात, कारण की आपली जी पेशी आहे त्या पेशीला तुम्हाला माहिती होतं ग्लुकोज पोचत नव्हतं आणि ग्लुकोज जर त्याला पोचत नव्हतं तर पेशी जी होती ती काय करत होती, आपल्या शरीरातले जे फॅट आहेत, जे फॅट्स आहेत त्यांना खाणं स्टार्ट करत होतं आणि फॅटला जेव्हा ते बर्न केल्यानंतर एक विषारी पदार्थ जो आहे तो कीटोन्स जो आहे तो निर्माण होतो आणि कीटोन्स तुमच्या लघवीमध्ये जर सापडला तर तुम्ही सांगतात की त्या व्यक्तीला डायबिटीज आहे. ओके, तर फिनाइलकेटोन्युरिया जो आजार आहे, जे आजाराचे रुग्ण असतात त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. तर फिनाइलकेटोन्युरिया जनरली तुम्हाला पाहायला भेटतं ज्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त आहे. आता फिनाइलकेटोन्युरिया जो आहे त्याच्यामधला कीटोन्युरियाबद्दल मी तुम्हाला बोललेलो आहे फक्त. तर फिनाइलकेटोन्युरिया जो आहे तो एक अनुवांशिक आजार आहे. ओके, आणि फिनाइलकेटोन्युरियामध्ये फिनाइल अलानाइन जो आहे तो अमिनो ॲसिड आपल्याला पचवता येत नाही, जे अस्पार्टममध्ये मोठ्या प्रमाणावर असणार आहे. म्हणजे या आजारामध्ये काय होतं, या आजारामध्ये फिनाइल अलानाइन जे अमिनो आम्ल आहे ते जनरली लोकांमध्ये पचत नाही. आणि अस्पार्टम जर तुम्ही पाहिलं अस्पार्टम, तर या अस्पार्टममध्ये हा अस्पार्टम काय आहे तर कृत्रिम गोडवा निर्माण जो करत असतो, साखरेपेक्षा 200 पटीने तो जास्त असणार आहे. तर अस्पार्टममध्ये जे अमिनो ॲसिड आहे ते मोठ्या प्रमाणावर असतं आणि आपल्या शरीरामध्ये ते ऑलरेडी पचवता येणार नाही. मग ऑलरेडी ते आपल्या शरीरामध्ये पचवता येणार नाही म्हणून याचं उत्तर तुमचं अस्पार्टम येणार आहे. आपण अस्पार्टम जे आहे ते त्या व्यक्तीला देत नाही. आता हे बाकीचे जे प्रश्न आहेत ते आपले ऑलरेडी झालेले आहेत. काही मला एक्स्ट्रा भेटतं, जसा हा 34वा प्रश्न आहे. मधातील साखरेच्या पाकाची भेसळ ओळखण्यासाठी घरगुती कापसाच्या वाती व्यतिरिक्त प्रयोगशाळेत कोणती अधिकृत चाचणी जी आहे ती केली जाते. मधातलं बोललो होतो, मध 2 पद्धतीने, एक तर पाण्यात फेकून द्या, एक तर कापसाची वात जाळा. हे 2 टेस्ट जे आहेत त्या मधाबाबत करण्यात आलेल्या होत्या.
आणि या घरगुती टेस्ट होत्या. तर अशी कोणती टेस्ट आहे जी आपण अधिकृत रासायनिक चाचणीमध्ये आपण करू शकतो, तर ती चाचणीचं नाव असणार आहे फिए चाचणी. फिए चाचणीमध्ये काय होतात, तर मधातील कृत्रिम जी इन्व्हर्ट शुगर आहे ती ओळखण्यासाठी ही एक रासायनिक चाचणी असणार आहे. ही पर्टिक्युलर प्रयोगशाळेत करण्यात येणार आहे. मधाबद्दल पुन्हा एकदा लक्षात राहू द्या, 2 चाचण्या ज्या होत्या त्या घरगुती करण्यात आल्या होत्या. पाण्यात मध टाका, विरघळत नाही, खाली जाऊन बसतं. दुसरी चाचणी होती काय, कापसाचा गोळा घ्या आणि त्याला मध लावा, जाळून पहा. ओके, तर ह्या ज्या 2 चाचण्या होत्या त्या मधाच्या बाबतीत आपण बोललेलो होतो. आता हा प्रश्न चांगला होता, अन्नातील तेल आणि चरबी खवट होऊ नये किंवा त्यांना कुबट वास येऊ नये, त्यात कोणते रासायनिक घटक जे आहेत ते मिसळले जातात. परिरक्षक, ऑक्सिडंट विरोधक, कृत्रिम रंग आणि चव वाढवणारे घटक. याचं उत्तर जे येणार आहे ते ऑक्सिडंट विरोधक येणार आहे. अँटीऑक्सिडंटमध्ये जो असतो ऑक्सिजन विरोधक जो असतो BHA आणि BHT, त्याचा तेलाच्या ऑक्सिजनशी होणारा संपर्क तोडतात, त्यामुळे तेल आणि चरबीयुक्त पदार्थ जे आहेत ते खवट होत नाही. सेम प्रश्न जिल्हा परिषदच्या आरोग्य सेवकमध्ये आलेला होता. कारण काय होतं, कारण की तुम्ही 10वीचं जे त्यांचं सिलॅबसचं पुस्तक पाहिलं तर सिलॅबसच्या पुस्तकामध्ये रॅन्सिडीचा टॉपिक दिलेला होता म्हणून तो आलेला होता. असं नाही की आरोग्य विभागाचा पेपर होता म्हणून आलेला होता. जिल्हा परिषदच्या आरोग्य सेवकमध्ये सायन्सचे प्रश्न होते आणि सायन्सच्या प्रश्नामध्ये रॅन्सिडीचा टॉपिक होता म्हणून हा जो प्रश्न होता तो आलेला होता. अजून काही प्रश्न असतील तर पाहूया. शिसेबद्दल मी बोललेलो होतो. आता हे काहीच प्रश्न मी टाकलेले आहेत सध्या. ठीक आहे, आपण एंड करूया इथं लेक्चर. पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि ज्याला कोर्स घ्यायचा असेल त्यांनी थिंक लाईक गुरु ॲप डाउनलोड करा. टेलिग्रामची लिंक आहे, तिथं जॉईन व्हा. म्हणजे मॅक्झिमम जे आरोग्याशी रिलेटेड भरतींमध्ये जे विद्यार्थी प्रयत्न करत असतील त्यांच्यासाठी आपलं थिंक लाईक गुरु एक ऑथेंटिक चॅनल आहे. जनरली आरोग्य विभागाच्या जेवढ्या पण भरती असतात त्याच्याबद्दल आपण नेहमी डिस्कशन जे आहे ते त्या ग्रुपमध्ये करत असतो. धन्यवाद पूर्ण लेक्चर पाहिल्याबद्दल.